नमस्कार कृषी मित्रांनो, मी ऋषिकेश मुरलीधर भुसारी तुमचं स्वागत करतो आपल्या ॲग्रीट्यूबमध्ये. तर आपण आजपासून स्टार्ट करणार आहे आपला MCRचं सिलेबस मिशन MCR 2024 म्हणून. तर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो की जसं मी नाव सांगितलं आहे, माझं संपूर्ण नाव ऋषिकेश मुरलीधर भुसारी. मी हॉर्टिकल्चर या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन करतो आहे, PhD MPQ राहुरी. तर आपण आज स्टार्ट करूया आपला आज हॉर्टिकल्चर मेन कोर्स. मेजर सब्जेक्ट आहे फ्रूट सायन्स. त्यामध्ये आज आपण आपला पहिला क्रॉप बघणार आहे, मँगो. तर स्टार्ट करूया. तर स्टार्ट करायच्या आधी आपण बघूया की आपलं हॉर्टिकल्चरचं वेटेज काय आहे MCR एक्झाममध्ये. तर त्यामध्ये दिलेलं बघा की टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती येतात. ॲग्रिकल्चर जर एक्झाम असेल त्यामध्ये हॉर्टिकल्चरचं वेटेज आहे 11 to 13%, म्हणजे जवळपास किती 28 to 33 क्वेश्चन 100 पैकी. आणि जर हॉर्टिकल्चर आपण जर प्रिपेअर करत असाल स्पेशल हॉर्टिकल्चर, तर त्याचं वेटेज आहे 75 to 80% क्वेश्चन राहतात फक्त हॉर्टिकल्चरमधून. तर हे आहे आपला टोटल नंबर ऑफ क्वेश्चन पूर्ण एक्झाममध्ये. तर आपण स्टार्ट करूया आपलं पहिलं मेजर क्रॉप मँगो. तर मँगो म्हणजे काय सगळ्यांना माहीत आहे, आंबा फळांचा राजा. तर मँगोचं बॉटनिकल नेम काय आहे, तर मॅग्निफेरा इंडिका. फॅमिली कोणत्या फॅमिलीला बिलॉंग्स करतं, तर ॲनाकार्डेसे फॅमिली. क्रोमोझोम नंबर काय आहे, तर 2n = 4x40. ओरिजिन इंडो बर्मा ओरिजिन. टोटल किती ओरिजिन आहे आपले, 8 ओरिजिन आहे. कोणी ओरिजिन दिलेले आहे, क्वेश्चन विचारला जातो की ओरिजिन कोणी दिलेले आहे, तर सायंटिस्टचं नाव विचारलं जातं. तर काय सायंटिस्ट नाव, व्हॅविलॉव या सायंटिस्टने टोटल किती सेंटर ऑफ ओरिजिन सांगितलं आहे, टोटल नंबर ऑफ सेंटर ऑफ ओरिजिन आहे 8. तर त्यातलंच आपलं एक आहे मँगो, जो सेंटर ऑफ ओरिजिन आहे इंडो बर्मा ओरिजिन. तर आता मँगो आहे, तर मँगोला वेगवेगळे नाव आहेत. म्हणजे कोणी किंग ऑफ फ्रूट म्हणतं, सिम्बॉल ऑफ लव म्हणतं. तर आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत, कारण की एक्झाममध्ये काय होतं की तुम्हाला डायरेक्ट एखादं आता बॉटनिकल नेम क्रोमोझोम नंबर हे कॉमन झालेलं आहे. तर काय विचारलं जातं की अदर नेम दिलं जातं, तर हे अदर नेम खाली ऑप्शन दिले जातात 4. तर हे कसलं म्हणजे काय ऑरमध्ये काय कसलं नाव आहे, तर काय अदर नेम कोणते आहे, किंग ऑफ फ्रूट फळांचा राजा, हे आपल्याला माहीत आहे. दुसरं आहे नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया, भारताचं राष्ट्रीय फळ आहे. नंतर बाथरूम फ्रूट, प्राईड ऑफ गार्डन, सिम्बॉल ऑफ लव. बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं सिम्बॉल ऑफ लव. आपण काय करतो, सिम्बॉल ऑफ लव क्वेश्चन आला तर काय डायरेक्ट रोज ऑप्शनला टिक करतो. तर सिम्बॉल ऑफ लव काय आहे, सिम्बॉल ऑफ लव आहे मँगो फ्रूटमध्ये. नंतर वंडर फ्रूट ऑफ हेल्थ. नंतर अजून एक त्याला म्हणतात चॉईसेस फ्रूट ऑफ हिंदुस्तान, मोस्ट ॲसियंट फ्रूट नोन टू मॅनकाइंड. यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे की मोस्ट ॲसियंट फ्रूट नोन टू मॅनकाइंड कोणत्या फळाला म्हणतं किंवा कोणतं फ्रूट आहे, तर कोणतं फ्रूट आहे, मँगो. नेक्स्ट आहे प्राईड फ्रूट ऑफ इंडिया आणि अँबॅसेडर ऑफ इंडियन फ्रूट. नेक्स्ट आपण बघूया याचं इम्पॉर्टंट आणि यूज काय आहे मँगोचे. तर काय दिलेलं आहे, मँगो वॉज फर्स्ट एक्सपोर्टेड टू UK फ्रॉम बॉम्बे, म्हणजे आताची मुंबई. तर कधी एक्सपोर्ट केलं गेलेलं आहे, 1986ला. नंतर जो मुघल काळ होता अकबराचा काळ, तर त्यांनी दरभंगा या डिस्ट्रिक्टमध्ये बिहारला, जे आत्ताचं बिहारमध्ये आहे दरभंगा, तिथे 1 लाख प्लांट लावले होते मँगोचे. त्यालाच काय म्हणतात, तर लाखी. ते आज हे लाखी बाग म्हणून फेमस आहे. तर क्वेश्चन विचारला जातो की लाखी बाग जे आहे ते लाखी बाग कोणी लावलेला, पहिला क्वेश्चन तो येतो. तर कुणी केलेलं, मुघल काळामध्ये अकबरनी. आणि कुठे आहे, तर दरभंगा डिस्ट्रिक्ट, ते कुठे येतं, बिहारमध्ये. नंतर आहे मँगो देअर बॉटनी नॉमेनक्लेचर हॉर्टिकल्चर अँड युटिलायझेशन. हे बुक आहे, हे बुक कोणी लिहिलेलं आहे, त्याचा ऑथर काय आहे, ए कोस्टरमॅन अँड JM बोम्पार्ड. या दोघांनी मिळून हे बुक लिहिलेलं आहे, मँगो देअर बॉटनी नॉमेनक्लेचर हॉर्टिकल्चर अँड युटिलायझेशन. नंतर इन्फ्लोरन्स. तर इन्फ्लोरन्सचं काय महत्त्व आहे, तर तुम्हाला माहीत आहे की इन्फ्लोरन्सचं काय महत्त्व, की जे आपण पानं वगैरे आहे, पहिला तर लिव्स कुठे वापरतो आपण, तोरण करायला वापरतो. घरामध्ये कोणतं पण आपलं
दिवाळी असो, दसरा असो, कोणता सण असेल तर त्यामध्ये आपण वापरतो. आणि इन्फ्लोरन्स कुठे ऑफर टू लॉर्ड शिवा अँड गॉडनेस ऑफ सरस्वती, म्हणजे सरस्वती देवीला आणि महादेवाला इन्फ्लोरन्स चढवला जातो. आणि ही पानं कुठं वापरल्या जातात, तर पानं आपण घराच्या दरवाजाला तोरण करायला वापरतो. नंतर एक क्वेश्चन विचारला जातो की 5 ॲरो ऑफ क्युपिड. तर 5 ॲरो ऑफ क्युपिड म्हणजे काय, त्याचं रिझन काय दिलेलं आहे, तर इंटॉक्सिकेटिंग फ्रॅग्रन्स ऑफ मँगो फ्लावर हॅज बीन कन्सिडर्ड द वन ऑफ द 5 ॲरो ऑफ क्युपिड, म्हणजेच गॉड ऑफ लव. तर क्युपिडचा अर्थ काय होतो, क्युपिडचा अर्थ म्हणजे काम. म्हणजे पुराणामध्ये सांगितलेलं आहे की कामदेवाकडे 5 बाण होते, म्हणजे ते जे काय होतं, एक 5 बाण म्हणजे ते 5 विकार होते. तर त्याला काय म्हणतात, 5 ॲरो ऑफ क्युपिड. तर ते 5 ॲरो ऑफ क्युपिड कोणते होते, तर पहिलं होतं काम म्हणजे क्युपिड, दुसरं आलं अरविंदा, नंतर आहे अरविंदा झाल्यानंतर निलोटपाल म्हणजे काय होतं की ब्ल्यू लोटस, निळ्या कलरचं कमळ. झाले किती झाले, 2 झालेले. तिसरं काय होतं तर नवल मलिका म्हणजे काय की ज्याला आपण जास्मिन म्हणतो, हे झालं तिसरा बाण. नंतर येतं की अरविंदा. तर अरविंदा काय आहे, तर अरविंदा म्हणजे तुमचं व्हाईट लोटस, पांढरं कमळ. आणि एक आहे अशोका कट म्हणजे आपलं मँगोचं फ्लावर. तर हे त्यामधलंच एक आहे, तर 5 ॲरो ऑफ क्युपिडमधलं एक आहे अशोका कट म्हणजे आपला मँगो. तर त्यालाच काय म्हणतात, तर गॉड ऑफ लव, त्याचा एक सिम्बॉल आहे गॉड ऑफ लवचा. तर नंतर मँगोला अजून काय म्हणतात, मँगोला पॅनट्रॉपिकल फ्रूट म्हणतात. पॅनट्रॉपिकल फ्रूट म्हणजे काय की असं प्रकारचं फ्रूट की जे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल या दोन्ही रिजनमध्ये ग्रो केलं जातं. कोणत्या रिजनमध्ये ग्रो केलं जातं, पहिलं आहे की ट्रॉपिकल रिजनमध्ये पण ग्रो केलं जातं आणि दुसरं कल्टिवेटेड अंडर सब ट्रॉपिकल कंडिशन, म्हणून त्याला काय म्हणतात, पॅनट्रॉपिकल फ्रूट. क्वेश्चन काय विचारला जातो की पॅनट्रॉपिकल फ्रूट म्हणजे काय, तर पॅनट्रॉपिकल फ्रूट म्हणजे काय, द फ्रूट विच आर कल्टिवेटेड इन बोथ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल एन्व्हायरमेंटल कंडिशन. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट इम्पॉर्टंट काय की मुघल गार्डन म्हणजे मुघल पिरियड होता. मुघल पिरियड हा मँगोचा गोल्डन इरा म्हणजे गोल्डन पिरियड म्हणून ओळखला जातो. ते एक रिझन सांगितलं आहे की अकबराने काय केलं होतं की जवळपास किती 1 लाख झाड लावले होते. 1 लाख म्हणजे हे काय कमी नाही आहे. नंतर किती स्पेसिस दिलेले आहे एस के मुखर्जी यांनी 1985ला, तर 39 स्पेसिस त्यांनी तेव्हा 1985ला दिल्या होत्या. नंतर हायेस्ट नंबर ऑफ स्पेसिस रिपोर्ट केलेले आहे मँगोमध्ये 69. किती 1985 मध्ये किती दिलेलं आहे, 39 स्पेसिस दिलेले आहे. पण जेव्हा कोस्टरमॅन आणि बोंपार्ड यांनी मँगोवर काम सुरू केलं तर त्यांनी किती हायेस्ट नंबर ऑफ स्पेसिस दिलेलं आहे 69. म्हणजे आता किती आपल्या स्पेसिस करंट प्रेझेंट आहे 69 स्पेसिस ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर क्वेश्चन विचारला तर हु गेव द हायेस्ट नंबर ऑफ स्पेसिस इन मँगो, तर कोण आहे, कोस्टरमॅन अँड बोंपार्ड, हे 2 सायंटिस्ट आहेत. नंतर फ्रूट कसं आहे, ट्रॉपिकल फ्रूट आहे आणि क्लायमॅट्रिक फ्रूट आहे. मँगो कसं फ्रूट आहे, क्लायमॅट्रिक फ्रूट आहे आणि ट्रॉपिकल फ्रूट आहे. नंतर ॲनाकार्डियेसी फॅमिली इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ रेझिनियस कॅनल. तर रेझिनियस कॅनल म्हणजे काय, तर आपण बघतो मँगोचं फळ राहतं, तर मँगो आपण जेव्हा तोडतो त्यामधून एक ऑइली सबस्टन्स बाहेर निघतो, तर ते ऑइल जे निघतं त्यालाच काय म्हणतं, रेझिनियस कॅनल. तर व्हेनेझुएला हा एक छोटासा देश आहे, तिथे हायेस्ट नंबर ऑफ प्रोडक्टिव्हिटी इन द वर्ल्ड. काय प्रोडक्टिव्हिटी म्हटलंय, प्रोडक्शन नाही म्हटलंय. प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तर हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी कोणत्या देशामध्ये, व्हेनेझुएला. याच्यामध्ये आता भारतामध्ये पण काय व्हेरायटीचं प्रोडक्शन घेतलं जातं. तर काय त्यामध्ये नॉर्थ इंडियामध्ये वेगळ्या व्हेरायटी असतात, साऊथ इंडियामध्ये व्हेरायटी असतात, त्यामध्ये डिफरन्स आहे नॉर्थ आणि साऊथ इंडियामध्ये. तर नॉर्थ इंडियन व्हेरायटी कशा असतात, अल्टरनेट बिअरिंग व्हेरायटी आहे आणि मोनोएम्ब्रायनिक आहे आणि सेल्फ इनकम्पॅटेबल व्हेरायटी आहे. तर अल्टरनेट बिअरर म्हणजे काय, अल्टरनेट बिअरर म्हणजे काय की एक वर्ष फळ येतं, दुसऱ्या वर्षी फळ येत नाही, परत 1 वर्षाच्या गॅपनी फळ येतं. म्हणजे काय होतं की पहिल्या वर्षी फळ आलं तर काय होतं, ते जो क्रॉप लोड राहतो किंवा फ्रूट लोड राहतो त्यामुळे काय होतं की नेक्स्ट इयरला फ्रुटिंग होत नाही.
त्याच्या नेक्स्ट इयरला फ्रुटिंग होतं, त्यालाच काय म्हणतं अल्टरनेट बिअरर. नंतर मोनो एम्ब्रॉयनिक. तर मोनो एम्ब्रॉयनिक म्हणजे काय की एकाच सीडपासून एकच प्लांट तयार होतं, त्याला काय म्हणता मोनो एम्ब्रॉयनिक. नंतर सेल्फ इनकम्पॅटेबल. तर सेल्फ इनकम्पॅटेबल आहे, सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी आहे नॉर्थ इंडियन व्हेरायटीमध्ये. तर सेल्फ इनकम्पॅटेबल म्हणजे काय की स्वतःच पोलन ग्रेन स्वतःच्याच म्हणजे इनॅबिलिटी ऑफ पोलन ग्रेन टू फर्टिलाइज द फ्लावर. म्हणजे पोलन ग्रेन व्हायबल राहतं पण त्याची त्याला ॲबिलिटी नसते की ते एखादं स्टिग्मा वगैरे फर्टिलाइज करेल. हे झालं नॉर्थ इंडियन व्हेरायटीचं. नंतर आहे साऊथ इंडियन व्हेरायटी. तर साऊथ इंडियन व्हेरायटी काय ती सगळ्यात बेनिफिशियल आहे इन ऑल ओव्हर इंडियन प्रोडक्शन. तर काय ती रेग्युलर बिअर आहे, प्रत्येक वर्षी फळ येतं. आणि दुसरं आहे पॉली एम्ब्रॉयनिक. तर पॉली एम्ब्रॉयनिक म्हणजे काय की एकाच सीडपासून मल्टिपल प्लांट आपण तयार करू शकतो, त्याला काय म्हणता पॉली एम्ब्रॉयनिक. नंतर ॲनाकार्डियेसी फॅमिलीला अजून काय म्हणता पॉयझन आयव्ही फॅमिली. यावर SRF मध्ये क्वेश्चन आलेला आहे की पॉयझनस आयव्ही फॅमिली इज ऑल्सो नोन ॲज. तर काय म्हणतात त्याला ॲनाकार्डियेसी. नाही 2013ला अजून एक क्वेश्चन विचारला होता की पॉयझनस आयव्ही फॅमिली बिलॉंग्स टू विच क्रॉप. तर कोणत्या क्रॉपला मँगो. तर हे एक लक्षात ठेवा पॉयझनस आयव्ही फॅमिली इज ऑल्सो नोन ॲज ॲनाकार्डियेसी. तर नेक्स्ट आता मँगो तर आपण ग्रो करतोय, तर मँगो ग्रो करायला टेम्परेचर आयडियल टेम्परेचर किती लागतं, नंतर आपण हार्वेस्टिंग करतो स्टोअर करायला टेम्परेचर काय लागतं, सॉईल कंडिशन कशी आहे, क्लायमेट कंडिशन कशी लागते. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे तर आयडियल टेम्परेचर किती आहे मँगो कल्टिवेशनसाठी 24 to 27 डिग्री सेल्सिअस. या आयडियल कंडिशनमध्ये मँगो काय होतं आपल्याला क्वालिटी फ्रूट भेटतं आणि मॅक्झिमम इल्ड मिळतं. काय टेम्परेचर आहे 24 to 27 डिग्री सेल्सिअस. नंतर जे स्टोन आहे म्हणजे सीड आहे ती किती त्याची व्हायबिलिटी डे किती राहतं तर 30 दिवसापर्यंत व्हायबिलिटी असते. जे एकदा आपण मँगो हार्वेस्ट केलं, मँगो बाहेरचा पल्प आपण खाल्लेला मेझोकार्प, तर मग जे स्टोन राहतं ते स्टोन किती दिवस व्हायबल राहतं तर जेव्हापासून आपण मँगो पल्प सेपरेट केलेलं तेव्हापासून 30 दिवसापर्यंत ते जर्मिनेट होऊ शकतं. त्यामुळे काय आहे व्हायबिलिटी ऑफ स्टोन अप टू 30 डेज म्हणजे जवळपास 1 महिना. आणि सॉईल कशी लागते कल्टिवेट करायला, सॉईल काय आहे तर कोणत्या टाईपची सॉईल दिलेली आहे ॲल्वेलाय टू लॅट्रेटिक सॉईल. ही जी सॉईल आहे या रेंजमधली जी सॉईल आहे ॲल्वेलाय टू लॅट्रेटिक सॉईल, ही सॉईल जी आहे ती बेनिफिशियल आहे कल्टिवेशनसाठी. त्यामुळे यामध्ये सिडलिंग जे आहे सिडलिंगची ग्रोथ व्यवस्थित होते आणि एक आयडियल प्लांट आपल्याला मिळतं ॲल्वेलाय टू लॅट्रेटिक सॉईलमध्ये. पण यामध्ये एक कंडिशन दिलेली आहे की ब्लॅक कॉटन सॉईल आहे. ब्लॅक कॉटन सॉईल जी आहे ती अनसुटेबल आहे कल्टिवेशनसाठी, अनसुटेबल दिलेली आहे. कोणती सॉईल अनसुटेबल दिली आहे ब्लॅक कॉटन सॉईल. यामध्ये काय होतं की ड्रेनेज नीट होत नाही, त्यामुळे काय होतं की ते प्लांट जे आहे ते व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकत नाही आणि आपल्याला जे आयडियल प्लांट असतं ते आयडियल प्लांट आपल्याला मिळत नाही. तर क्वेश्चन येतो की मँगो सर्वाईव्ह होतं सगळ्या टाईपच्या सॉईलमध्ये एक्सेप्ट, त्यामध्ये जो एक्सेप्ट हा शब्द असतो हा मॅटर करतो. तर कोणती सॉईल आहे ब्लॅक कॉटन सॉईल. नंतर सॉईलची pH दिलेली आहे, सॉईलची pH रेंज किती दिली आहे 5.5 to 6.5. काय आहे pH रेंज 5.5 to 6.5. नंतर टेम्परेचर दिलं आहे वेगवेगळ्या व्हेरायटीसाठी ते किती जवळपास 5 ते 16 डिग्री सेल्सिअस फॉर डिफरंट व्हेरायटी आयडियल फॉर स्टोरिंग. तर स्टोरेजसाठी टेम्परेचर किती दिलेलं आहे जवळपास 5 ते 16 डिग्रीच्या रेंजमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीसाठी डिफरंट व्हेरायटीसाठी आयडियल टेम्परेचर आहे स्टोरेजसाठी. तर मँगो जे आहे मँगो हे ससेप्टेबल हायली ससेप्टेबल आहे लो टेम्परेचरला. त्यामुळे मॅक्झिमम व्हेरायटी ज्या आहे मॅक्झिमम व्हेरायटी मँगोच्या त्या बिलो 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली आपण स्टोअर करत नाही. किती 10 डिग्री सेल्सिअसला आपण स्टोअर करत नाही त्या. नंतर लो टेम्परेचर किती पाहिजे कमीत कमी लो टेम्परेचर 13 ते 19 डिग्री सेल्सिअस फॉर बट डिप्रेसिएशनला लो टेम्परेचर किती हवं असतं जवळपास 13 ते 19 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर आहे बट डिप्रेसिएशनला 13 ते 19 डिग्री सेल्सिअस. ॲव्हरेज टेम्परेचर आपण लिहू शकतो की 17 डिग्री सेल्सिअस. नंतर हायेस्ट प्रोडक्शन इन द वर्ल्ड आधी आपण बघितलं होतं प्रोडक्टिव्हिटी ते कोण होतं व्हेनेझुला आणि हायेस्ट प्रोडक्शन इन द वर्ल्ड काय आहे तर ते आहे
इंडिया. काय दिलं हायेस्ट प्रोडक्शन, कोणती कंट्री आहे, इंडिया. नंतर मँगो, जे मँगो फ्रूट आहे ते 3 टाईपमध्ये सेपरेट करतो आपण. 3 टाईपमध्ये सेपरेट कसं करतो, तर पहिल्यांदा हा राहतो वरचा पल्प, पहिल्यांदा राहते वरची स्किन. नंतर सेकंड पार्ट राहतो तर 3 टाईपमध्ये सेपरेशन होतं. तर हा जो पहिला पार्ट आहे ग्रीन कलरचा, ते स्किन. नंतर ब्ल्यू कलरचा हा जो पोर्शन आहे हे आहे पल्प, त्याला आपण मेझोकार्प म्हणतो, जो इडिबल पोर्शन असतो. आणि आतमधला जे रेड कलर आहे ही आहे स्टोन, म्हणजे सीड. तर या 3 टाईपमध्ये सेपरेट आउट केलं जातं मँगो. आणि इडिबल टू नॉन इडिबल रेशो किती आहे, 2:3 रेशो विचारला जातो. इडिबल टू नॉन इडिबल रेशो ऑफ मँगो फ्रूट ते किती आहे, 2:3. हा जो रेशो आहे हा आहे इडिबल टू नॉन इडिबल रेशो आहे मँगोचा. नंतर मँगो काय आहे, तर मँगोमध्ये काय आहे, कसलं कंटेंट जास्त आहे, तर व्हिटॅमिन एचं हायेस्ट कंटेंट आहे. किती कंटेंट दिलं आहे, जवळपास 48 इंटरनॅशनल युनिट. क्वेश्चन विचारला तो एखाद्या वेळेला, कधी फॅट रिच विचारता, कधी व्हिटॅमिन ए रिच कोण आहे, तर व्हिटॅमिन ए रिच फ्रूट कोणता आहे, तर मँगो आहे. तिचं किती दिलेले आहे, 4,800 इंटरनॅशनल युनिट. फॉलोड बाय त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला बहुतेक पपाया येतं. असे 5. काय करायचं, जेव्हा आपण कंटेंट करतोय, व्हिटॅमिन असेल, मिनरल असेल, फॅट्स असेल, कार्बोहायड्रेट असेल, तर पहिले 4 ते 5 क्रॉप कोणते आहे तर ते करून ठेवायचे. कधी कधी काय होतं, क्वेश्चन कसा विचारला जातो, तर असेंडिंग ऑर्डर व डिसेंडिंग ऑर्डर या टाईपमध्ये. जर क्वेश्चन जर एकदम त्यांनी डीपमध्ये विचारला आणि डिफिकल्टी लेवल हाय ठेवली तर काय होतं, ते असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर. मोस्टली काय होतं, SRF JRF जे एक्झाम राहतात किंवा नेट सेट राहतं त्यामध्ये या टाईपचे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणून काय करायचं की पहिले 5 जे क्रॉप आहे, व्हिटॅमिनमध्ये असो किंवा फॅट्समध्ये असो रिच कंटेंट, ते पहिले 5 क्रॉप करून ठेवायचे. तर यामध्ये पहिलं क्रॉप कोणतं आहे, व्हिटॅमिन ए रिच कंटेंट मँगो. सेकंड नंबरला आहे पपया. ट्रेनिंग कधी स्टार्ट करतो आपण, ट्रेनिंग स्टार्ट करतो 2 ते 3 इयर ओल्ड प्लांट झाल्यानंतर. सिडलिंग लावलं, सिडलिंग लावल्यानंतर जे तेव्हा ते प्लांट 2-3 वर्षाचं होतं, 2-3 वर्षानंतर आपण काय करतो, ट्रेनिंग प्रूनिंग त्यावर सुरू करतो. नंतर मँगो सीड कर्नेल आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन किती पर्सेंट असतं, 9.5%. किती पर्सेंट दिलेलं आहे, यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे MCR मध्ये. मँगो सीड कर्नेल कंटेन -% ऑफ प्रोटीन. तर किती पर्सेंट प्रोटीन आहे, 9.5% प्रोटीन. तर इंडियामध्ये आता प्रत्येकाला माहिती आंब्याचा सीझन काय आहे आणि आंबे कधी अवेलेबल होतात. तर इंडियामध्ये मोस्टली आंबे कधी अवेलेबल होतात, मार्च टू मिड ऑफ ऑगस्ट. जे अर्ली बिअरिंग व्हेरायटी असतात ते मार्चपासून सुरू होतात आणि लेट बिअरिंग व्हेरायटी आहे त्या ऑगस्टपर्यंत. पण जो बेनिफिशियल टायमिंग राहतो कन्झम्पशनचा तो होतो एप्रिल आणि मे. या महिन्यामध्ये आपण काय होतो, मॅक्झिमम आपल्याला व्हेरायटी ऑफ मँगो मार्केटमध्ये अवेलेबल होता. नंतर काय, इंटरक्रॉपिंग कॅन बी डन अप टू 5 to 6 years इन मँगो ऑर्चर्ड. 5-6 वर्षानंतर आपण इंटरक्रॉपिंग करू शकतो. फिलर क्रॉप आपण लावू शकतो मँगोच्या ऑर्चर्डमध्ये. मोस्टली पपया फिलर क्रॉप म्हणून आपण मँगोमध्ये यूज करतो. नंतर प्लांटिंग सिस्टीम कोणते आहे, तर प्लांटिंग सिस्टीम मोस्टली कोणते आहे, स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर या 2 आयडियल प्लांटिंग सिस्टीम आहे. कोणत्या, स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर सिस्टीम, या 2 एक आयडियल प्लांटिंग सिस्टीम आहे. पण मोस्टली काय होतं की मोस्टली आपण स्क्वेअर सिस्टीम यूज करतो. तर स्क्वेअर सिस्टीममध्ये आपले स्पेसिंग किती असतं, आयडियल स्पेसिंग 10x10 मीटर. यामध्ये किती 100 प्लांट पर हेक्टर बसतात. किती, 10x10 मीटर स्पेसिंग जर ठेवलं तर किती प्लांट बसतात, 100 प्लांट पर हेक्टर. नंतर हाय डेन्सिटी प्लांटिंग आहे. त्या हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये काय होतं की वेगवेगळ्या व्हेरायटी पण डेव्हलप केलेल्या आहे हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी. त्यामध्ये पहिली व्हेरायटी कोणती आहे, आम्रपाली. तर यावर क्वेश्चन विचारला तो मँगोमध्ये की हाय डेन्सिटी प्लांटिंग व्हेरायटी कोणती आहे. खाली ऑप्शन दिले जातात वेगवेगळे, त्यामध्ये अल्फान्सो असेल, आम्रपाली असेल, सिंधू असेल, अक्षय असेल, अशा वेगळ्या व्हेरायटी आहेत. तर आम्रपालीचं काय आहे, आम्रपाली इज द वन ऑफ द हाय डेन्सिटी प्लांटिंग व्हेरायटी ऑफ मँगो. तर याचं हाय डेन्सिटी प्लांटिंग किती आहे, 2.5 मीटर बाय 2.5 मीटर. म्हणजे किती प्लांट बसतात एका हेक्टरमध्ये, जवळपास 1600 प्लांट पर हेक्टर. आपलं आयडियल स्पेसिंग किती आहे, 10x10 मीटर. त्यामध्ये किती, फक्त 100 प्लांट बसतात.
पर हेक्टरमध्ये. आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग आम्रपालीमध्ये किती, आम्रपालीच्या व्हेरायटीचे जर आपण प्लांटिंग केलं शेतामध्ये तर किती बसतात, 2/2.5 बाय 2.5 मीटरला जवळपास 1600 प्लांट पर हेक्टर. आणि एक दुसरी व्हेरायटी आहे दशेरी, आपण सगळे नाव ऐकलं असेल. तर दशेरीची किती स्पेसिंग आहे, 3 मीटर बाय 2.5 मीटर. तर याची किती प्लांट बसतात, जवळपास 1333 प्लांट पर हेक्टर. जवळपास ऑल ओव्हर द वर्ल्ड इंडियामध्ये 38 to 40% प्रोडक्शन जे मँगोचं होतं ते फक्त इंडियामध्ये होतं. किती होतं, जवळपास 40%. आणि लार्जेस्ट प्रोड्युसिंग स्टेट कोणत्या इंडियामध्ये, तर सगळ्यात एक नंबरला येतं आंध्र प्रदेश, सेकंड आहे UP, थर्ड आहे बिहार. तर इथे काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथे कन्फ्युजन होतं. कारण की विद्यार्थी काय करतात की सगळे आपले मित्र झाले, मैत्रिणी झाले की वेगवेगळे बुक रेफर करतात. मग प्रत्येक बुकमध्ये काय होतं की कुठे UP आधी दिलेलं आहे, कुठे आंध्र प्रदेश आधी दिलेलं आहे. तर आता हे रिसेंट डाटानुसार जे आपलं NHBचा डाटा आहे त्याच्यानुसार काय आहे, तर आंध्र प्रदेश जे आहे तर तिथे काय आहे, ते लार्जेस्ट प्रोड्युसिंग स्टेट आहे इंडियामध्ये. त्यानंतर आहे UP आणि बिहार. आधी काय होतं, एक 2017-18 मध्ये UP जे आहे ते हायेस्ट प्रोड्युसिंग स्टेट होतं, लार्जेस्ट प्रोड्युसिंग स्टेट. पण आता काय आहे, आता झालेलं आहे आंध्र प्रदेश. तर हे एक लक्षात ठेवायचं की यावर पण बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो की इंडियामध्ये हायेस्ट मँगो प्रोड्युसिंग स्टेट कोणतं आहे, लार्जेस्ट. कारण की कन्फ्यूज करायसाठी बऱ्याच बुकमध्ये कारण की सिलेबस चेंज झालेला आहे किंवा नवीन जे इंट्रोडक्शन आहे, नवीन अपडेट आहे ते अपडेट केलेलं राहत नाही बुकमध्ये. तर काय आहे, तर इथं लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश, AP इज द लार्जेस्ट प्रोड्युसर स्टेट इन इंडिया. नंतर एक आपलं केमिकल कंटेंट, व्हिटॅमिन, मिनरल वगैरे किती कंटेंट असतं राईप फ्रूटमध्ये आणि ग्रीन मॅच्युअर फ्रूटमध्ये. ग्रीन कोणतं फ्रूट आहे, पण मॅच्युअर फ्रूट आहे ग्रीन फ्रूट. तर वॉटर पर्सेंट किती असतं राईप फ्रूटमध्ये, 80% असतं आणि ग्रीन मॅच्युअर फ्रूटमध्ये 90% असतं. नंतर प्रोटीन 0.6%, ग्रीन मॅच्युअर फ्रूटमध्ये 0.7%. फॅट किती असतं, 0.1%. ग्रीन मॅच्युअर फ्रूटमध्ये त्यामध्ये पण सेम असतं, जवळपास 0.1%. कार्बोहायड्रेट पर्सेंटेज किती आहे, 11.8% राईप फ्रूटमध्ये आणि 8.8% कशामध्ये, ग्रीन मॅच्युअर फ्रूटमध्ये. नंतर दिलेलं आहे व्हिटॅमिन A, इथे पण बोल्ड केलेलं आहे रेडमध्ये. हायेस्ट व्हिटॅमिन A आहे, किती दिलेलं आहे राईप फ्रूटमध्ये, 4800 इंटरनॅशनल युनिट. आणि ग्रीन मॅच्युअर फ्रूटमध्ये किती दिलेलं आहे, 150 IU. तर व्हिटॅमिन C म्हणजेच आपलं काय, ॲस्कॉर्बिक ॲसिड. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की व्हिटॅमिन C वेगळं आहे, ॲस्कॉर्बिक ॲसिड वेगळं आहे. ते दोन्ही वेगळे नाही तर एकच आहे. व्हिटॅमिन Cला दुसरं नाव काय, ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात दुसरं नाव. तर बऱ्याचदा क्वेश्चन विचारला होतो की व्हिटॅमिन C और ॲस्कॉर्बिक ॲसिड रिच कोणतं फ्रूट आहे किंवा व्हेजिटेबल कोणतं, असे क्वेश्चन विचारला होता. तर मँगोमध्ये काय दिलं आहे, राईप फ्रूटमध्ये 30 mg/100 ग्राम आणि ग्रीन मॅच्युअर फ्रूटमध्ये 3 mg/100 ग्राम दिलेलं आहे. नंतर एनर्जी किती आहे, 74 किलो कॅलरीज आणि ग्रीन फ्रूटमध्ये 44 किलो कॅलरीज. तर हा डिफरन्स झालेला राईप फ्रूट आणि ग्रीन मॅच्युअर फ्रूटमधला, की त्यामध्ये वॉटर, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि एनर्जीचा डिफरन्स काय आहे ग्रीन फ्रूटमध्ये आणि आपलं जे आहे राईप फ्रूटमध्ये. तर नेक्स्ट आहे की प्रोपॅगेशन मेथड कोणत्या आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं एक्झाममध्ये विचारलं जातं की प्रोपॅगेशन मेथड वर क्वेश्चन विचारला तो. आणखी मँगो काय आहे, मेजर फ्रूट आहे, जवळपास म्हणजे पूर्ण सिलेबसपैकी 3-4 तर क्वेश्चन असतील त्यावर. ते त्याच्यावर बॉटनीवर असू शकतो, फ्लावर कंडिशनवर असू शकतो किंवा प्रोपॅगेशनवर येऊ शकतो, व्हेरायटीवर येऊ शकतो किंवा व्हेरायटीचे क्रॉसिंग आहे, हायब्रिड व्हेरायटी आहे, त्यावर पण क्वेश्चन येतो. तर प्रोपॅगेशन काय आहे, जर नॉर्दर्न इंडियामध्ये कमर्शियली व्हिनियर ग्राफ्टिंगनी, कोणत्या ग्राफ्टिंगनी, व्हिनियर ग्राफ्टिंगनी नॉर्दर्न इंडियामध्ये कमर्शियली प्रोपॅगेशन केलं जातं. आणि मँगो स्टोन जे आपण व्हायबिलिटी बघितली होती जवळपास 30 दिवसापर्यंत आहे, 15 ते 25 दिवसाचं जर्मिनेशन, 25 दिवसामध्ये जर्मिनेट होतं. म्हणजे ती व्हायबिलिटी किती आहे, जवळपास आपण बघितलं आहे 30 दिवस आहे. एक दिलेलं आहे की 15 ते 25 दिवस डेज ऑफ जर्मिनेशन. आणि दुसरी मेथड दिलेली आहे ग्राफ्टिंगची, इनार्चिंग ग्राफ्टिंग. ही कुठले कमर्शियल आहे, तर ही कमर्शियल मेथड आहे साऊथ इंडियामध्ये. नॉर्थमध्ये कोणती आहे, व्हिनियर ग्राफ्टिंग नॉर्थमध्ये कमर्शियल आहे आणि इनार्चिंग कुठे आहे, तर साऊथ इंडियामध्ये आहे. हे लक्षात ठेवा.
साऊथ इंडियामध्ये कोणती ग्राफ्टिंग कमर्शियल आहे? इनार्चिंग. आता इनार्चिंग ग्राफ्टिंग कसं केलं जातं, तर हे तुमचं एक सायन आहे आणि हे तुमचा रूट स्टॉक आहे आणि हा इथे टाय अप केला जातो. तर हा अटॅच केल्यानंतर जेव्हा हा सायन वाढला जातो तेव्हा हा कट करून वेगवेगळ्या पॉटमध्ये ठेवला जातो. ती झाली तुमची इनार्चिंग. म्हणजे काय की हा एक तुमचं रूट स्टॉक आणि हा दुसरा आणि याला हे टाय अप केलं जातं. आणि व्हिनियर ग्राफ्टिंग काय, व्हिनियर ग्राफ्टिंगमध्ये हा सायन असतो तुमचा, याला हा कट दिला जातो आणि हा तुमचा दुसरा रूट स्टॉक, तर याला पण याच्या अपोजिट कट दिला जातो. म्हणजे ते रूट स्टॉक आणि सायन त्याची कॅम्बिनेबिलिटी व्यवस्थित फिक्स व्हायसाठी. जेव्हा हे पॅक केलं जातं, पॅक केल्यानंतर त्याला परत पॉलिथिन टेप जो ग्राफ्टिंग टेप राहतो तो रॅप केला जातो. हे झालं तुमचं व्हिनियर ग्राफ्टिंग आणि इनार्चिंग ग्राफ्टिंग. आणि नंतर एक कोकण रिजनमध्ये 1969मध्ये भान हे जे सायंटिस्ट होते त्यांनी कोकण रिजनमध्ये इपिकोटाइल ग्राफ्टिंग. तर आपल्या कोकण रिजनमध्ये काय 1969मध्ये भान सायंटिस्ट होते, त्यांनी इपिकोटाइल ग्राफ्टिंग ही नवीन कन्सेप्ट ही नवीन प्रोपॅगेशन मेथड डेव्हलप केली. तर कुठे गेलेले, कशामध्ये, कोणत्या व्हेरायटीमध्ये? अल्फान्सो व्हेरायटीमध्ये. जे महाराष्ट्राचे मोस्ट पॉप्युलर व्हेरायटी आहे अल्फान्सो. जे महाराष्ट्राचीच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड, ऑल ओव्हर इंडिया फेमस व्हेरायटी आहे अल्फान्सो. तर त्यामध्ये कोणती इपिकोटाइल ग्राफ्टिंग केलेली. इपिकोटाइल ग्राफ्टिंगमध्ये काय होतं की जो स्टोन राहतं, स्टोन लावला जातो जमिनीमध्ये किंवा मीडियामध्ये. स्टोन लावल्यानंतर काय होतं, त्याचं जर्मिनेशन झाल्यानंतर लगेच त्यावर ग्राफ्टिंग केलं जातं. म्हणजे हा स्टोन राहतो आपला आणि स्टोनमधून हे शूट डेव्हलप झालं. शूट डेव्हलप झाल्यानंतर इथे कट करून यावर लगेच सायन बिल्डअप केला जातो. तर हे झालं आपलं इपिकोटाइल ग्राफ्टिंग. नंतर ग्राफ्टिंग ही जी कन्सेप्ट आहे किंवा प्रोपॅगेशन मेथड आहे तर ही इंडियामध्ये कुणी इंट्रोड्यूस केली? तर यावर क्वेश्चन विचारला होतो की ग्राफ्टिंग टेक्निक मँगो ट्रीवर कुणी इंट्रोड्यूस केली? तर कुणी इंट्रोड्यूस केली? तर पोर्तुगीज जेव्हा भारतात आले होते तर तेव्हा त्यांनी ग्राफ्टिंग ही टेक्निक भारतामध्ये, ग्राफ्टिंग ही प्रोपॅगेशन मेथड आहे की ही टेक्निक आहे ही इंडियामध्ये इंट्रोड्यूस केली. नंतर एक बॉटम हिट टेक्निक आहे. तर बॉटम हिट टेक्निक कशासाठी वापरतो? पण बॉटम हिट टेक्निक जे आहे तर जो बॉटम जो राहतो तिथे नावातच दिलेलं आहे बॉटम हिट टेक्निक. त्यामुळे डायरेक्ट कशासाठी? तर एन्हान्समेंट ऑफ रूट डेव्हलपमेंट, म्हणजे रूटिंग लवकर होण्यासाठी काय केलं जातं, बॉटमला जे खाली जमिनीमध्ये काय होतं हिटिंग केलं जातं, त्यालाच काय म्हणतात बॉटम हिट टेक्निक. तर कुणी डेव्हलप केली आहे ती? रेड्डी आणि मुजुमदार हे दोन सायंटिस्ट आहे. यांनी 1975मध्ये कोणती टेक्निक डेव्हलप केली? बॉटम हिट टेक्निक. तर ही क्वेश्चन विचारला होतो. यामध्ये दोन कन्फ्यूज होण्यासारखे, एक व्हेपर हिट ट्रीटमेंट आणि बॉटम हिट ट्रीटमेंट. तर बॉटम हिट ट्रीटमेंट कशासाठी केली जाते? तर बॉटम हिट ट्रीटमेंट केली जाते एनहान्सिंग ऑफ रूटिंग, म्हणजे रूट डेव्हलपमेंट, लवकर रूट इनिशिएशन व्हावं, रूट स्प्राउटिंग व्हावं, त्यासाठी बॉटम हिट टेक्निक केली जाते. आणि दुसरी आहे वेपर हिटिंग ट्रीटमेंट. तर वेपर हिटिंग ट्रीटमेंट कशासाठी केलं जातं? तर जे फ्रूट फ्लाईज असतात किंवा स्टोन वेव्हिल आहे, जे मेजर पेस्ट आहे मँगोमधले, तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यावर ती रेमेडीज म्हणून VHT म्हणजे वेपर हिट ट्रीटमेंट केलं जातं. म्हणून दोन याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. बॉटम हिट ट्रीटमेंट आणि वेपर हिट ट्रीटमेंट या दोन्ही वेगळ्या आहे. बॉटम हिट टेक्निक, तर बॉटम हिट टेक्निक कशासाठी? तर एनहान्सिंग ऑफ रूटिंग. आणि वेपर हिट ट्रीटमेंट कशासाठी? तर टू कंट्रोल द फ्रूट फ्लाय अँड स्टोन वेव्हिल. नेक्स्ट आहे रूट स्टॉक. त्यामध्ये मोनोएम्ब्रॉनिक आणि पॉलिएम्ब्रॉनिक रूट स्टॉक कोणते, किंवा बाहेरून इंट्रोड्यूस केलेले रूट स्टॉक कोणते आहे, सॉल्ट रेजिस्टंट रूट स्टॉक कोणते आहे. बऱ्याचदा काय होतं पॉलिएम्ब्रॉनिक रूट स्टॉक विचारतात एक्झाममध्ये, 4-5 एक्झाम्पल दिले राहतं याच्यामध्ये की हां ओळखा खालपैकी कोणता पॉलिएम्ब्रॉनिक रूट स्टॉक आहे. तर काय आहे पॉलिएम्ब्रॉनिक रूट स्टॉक कोणते आहे? मूल गोवा, कुरुक्कन, ओलर, चंद्रकरण, बाप्पाकाई आणि बेलेरी हे जे रूट स्टॉक आहे हे रूट स्टॉक आहे पॉलिएम्ब्रॉनिक रूट स्टॉक आहे. त्यातला बाप्पाकाई हा जो रूट स्टॉक आहे तर हे कोणत्या व्हेरायटीसाठी यूज केला जातो? मोस्टली नीलम ही जी व्हेरायटी आहे, नीलम व्हेरायटीसाठी कोणता रूट स्टॉक यूज केला जातो? बाप्पाकाई. बेस्ट पॉलिएम्ब्रॉनिक रूट स्टॉक म्हणून यूज केला जातो बाप्पाकाई. नंतर आहे रुमानी, एक व्हेरायटी आहे. तर रुमानी इज यूज फॉर द डॉर्फिंग इफेक्ट इन दशेरी. तर रुमानी हे एक व्हेरायटी आहे पण ते काय होतं रूट स्टॉक म्हणून पण यूज केलं जाते. तर काय शो करते? ते डॉर्फिंग इफेक्ट दाखवते. आपण दशेरे बघितलेलं आहे, दशेरेचे
आपण बघितलं की हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये यूज केलेलं आहे. तर काय दिली होती ती स्पेसिंग काय होती 3 मीटर बाय 2.5 मीटर. तर ते कशामुळे त्यामध्ये डॉर्पिंग येतं, तर ते येतं रुमानीमुळं. रुमानी यूज फॉर डॉर्पिंग इफेक्ट इन दशेरी. नंतर ओलर हा रूस्टॉक आहे. ओलर यूज डॉर्पिंग इफेक्ट इन लंगरा आणि हिमसागर या जो व्हेरायटी आहे लंगरा आणि हिमसागर यामध्ये ओलर जो हा रूस्टॉक आहे हा डॉर्पिंग इफेक्ट इंड्यूस करतो. नंतर वेलाई कोलंबन जे आहे वेलाई कोलंबन डॉर्पिंग इंड्यूस करतं कशामध्ये अल्फॉन्सो व्हेरायटीमध्ये. आणि जे बाहेरून आपण इंट्रोड्यूस केलेले आहे अदर कंट्रीमधून इंट्रोड्यूस केलेले पॉलिएम्ब्रॉनिक रूस्टॉक कोणते तर ॲप्रिकॉट, सिमॉन, हिगन्स, पिको, साबेर, स्ट्रॉबेरी, कंबोडिया, टर्पेंटाईन, सायगाव. नंतर एक कोणतं आलेलं आहे कार्बोआ. तर हे जे आहे तरी कसले आहे इंट्रोड्यूस पॉलिएम्ब्रॉनिक रूस्टॉक आहेत. यामध्ये बऱ्याचदा क्वेश्चन कोणता विचारला जातो ॲप्रिकॉट, लक्षात ठेवा. नंतर सायगाव सिलेक्शन किंवा सायगाव. नंतर स्ट्रॉबेरी. तर बऱ्याचदा काय होतं आपण कन्फ्यूज होऊन जातो. नंतर एक सिमंड म्हणून नाही, कारण की का बनानामध्ये पण एक शेपर्ड अँड सिमंड या सायंटिस्टची एक कन्सेप्ट आहे, त्यामुळे आपण ते बऱ्याचदा कन्फ्यूज होतं मुलं. म्हणून ॲप्रिकॉट, सिमॉन, सायगाव, स्ट्रॉबेरी यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातं की हे कसले रूटस्टॉक आहे. पण आपण काय होतं बऱ्याचदा टेम्परेट व्हेजिटेबलचे एक्झाम जर ॲप्रिकॉट दिलं असेल त्यामध्ये खाली टेम्परेटचे एक्झाम्पल दिलं एकच मँगो राहतं. आपल्याला काय वाटतं की नाही मँगो नसेल, टेम्परेटचे एक्झाम्पल दिले यामधले कोणतं एक टेम्परेट सिलेक्ट करतो आपण पीच, प्लम, पियर आणि झालं तिथं मार्क आपला गमावून बसतो. तर काय ॲप्रिकॉट कसलं आहे तर मँगोचा इंट्रोड्यूस पॉलिएम्ब्रॉनिक रूटस्टॉक आहे. त्यानंतर सॉल्ट रेजिस्टंट. तर बऱ्याचदा यावर क्वेश्चन येतो कुरुक्कुन इज द डॅश रेजिस्टंट रूटस्टॉक ऑफ मँगो. तर काय सॉल्ट रेजिस्टंट रूटस्टॉक ऑफ मँगो. नंतर दुसरे कोणते एक्झाम्पल आहे मुवंदन आणि नेकारे. हे पण हे 3 रूटस्टॉक आहे सॉल्ट रेजिस्टंट. पण मोस्टली पॉप्युलर कोणता आहे तो कुरुक्कुन हा जो आहे हा पॉप्युलर रूटस्टॉक आहे. तर नेक्स्ट काय आहे नेक्स्ट आपण बघूया फ्लावर टाईप काय आहे. फ्लावर काय आहे मेल अँड हर्मॅफ्रोडाइट दोन्ही टाईपचे फ्लावर मँगोवर प्रेझेंट राहतात. तर मेल अँड हर्मॅफ्रोडाइट म्हणजे काय तर अँड्रोमोनोशियस फ्लावर. म्हणजे अँड्रोमोनोशियस फ्लावर म्हणजे काय मेल फ्लावर पण आहे आणि परफेक्ट फ्लावर पण आहे. आणि मँगोवर काय होतं की जवळपास किती 10% फक्त हर्मॅफ्रोडाइट फ्लावर. म्हणजे परफेक्ट फ्लावरची पर्सेंटेज किती आहे 10%. टोटल नंबर ऑफ फ्लावर जेवढे असतात त्यातले फक्त 10% फ्लावर जे आहे ते हर्मॅफ्रोडाइट फ्लावर असतात. आणि फ्लावर बड जे आहे ते कोणत्या ब्रांचिंगवर येतं तर ओल्ड सीझन जे ब्रांच ग्रोथ राहते ओल्ड सीझन ग्रोथ त्यावर फ्लावर बड हे बॉर्न होता. नंतर नंबर ऑफ फ्लावर पर पॅनिकल इज 1000 ते 6000. म्हणजे एका फ्लावरवर पर पॅनिकलला किती नंबर ऑफ फ्लावर राहतात एका पॅनिकलला जवळपास 1000 ते 6000. आपण बघितलं असेल एकदम मायन्यूट फ्लावर हे राहतात. तुम्ही डिसेक्शन वगैरे केले असेल तर त्यामध्ये किती छोटे राहतात. तर किती पॅनिकल राहतात पर पॅनिकलवर फ्लावर जवळपास म्हणजे पूर्ण हा जो पॅनिकल असतो त्याचा त्यावर हे इथे छोटे डॉट जे असेल फ्लावर आहे ते किती फ्लावर राहतं जवळपास 1000 ते 6000. नंतर फ्रूट सेटिंग किती होतं बघा फ्रूट सेटिंग किती फ्लावर किती राहत आहे जवळपास 1000 ते 6000 फ्लावर राहतं एका पॅनिकलवर. आणि तो गुच्छ तुम्ही बघितला असेल किती मोठा असतो पण त्यातला एका पॅनिकलवर 1000 ते 6000. आणि फ्रूट सेटिंग किती होतं फक्त 0.1% ओनली. म्हणजे 1000तून जवळपास फक्त एक फ्रूट सेटिंग होतं. म्हणजे 1000 फ्लावर राहतात 1000 फ्लावर मग किती फक्त एक फळ तयार होतं. पूर्ण एक फळ जे आहे ते डेव्हलप होतं. नंतर नंबर ऑफ परफेक्ट फ्लावर म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर किती आहे हायेस्ट पर्सेंटेज किती आहे 69%. कोणती व्हेरायटी आहे लंगरा. लोवेस्ट पर्सेंटेज किती आहे 0.74%. कोणती व्हेरायटी आहे रुमानी. तर यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे की नंबर ऑफ परफेक्ट फ्लावर किंवा हायेस्ट नंबर ऑफ परफेक्ट फ्लावर प्रेझेंट इन विच व्हेरायटी ऑफ मँगो. तर कोणती व्हेरायटी आहे लंगरा. किती आहे 69.8%. बऱ्याचदा काही बुकमध्ये काय दिलं आहे 68.9% आहे पण मॅक्झिमम बुकमध्ये आहे 69.8%. ते प्रिंटिंग मिस्टेक असेल की हा 9च्या जागेला 9चा 8 वर आलेला आहे. पण किती हायेस्ट किंवा लंगरा व्हेरायटीमध्ये 69.8% आणि लोवेस्ट 0.74%. ते कशामध्ये तर रुमानीमध्ये. तर पॉलिनेशन कसं आहे तर ॲनिमोफिलस आहे क्रॉस पॉलिनेशन होतं. कसं पॉलिनेशन आहे क्रॉस पॉलिनेशन. ॲनिमोफिलस म्हणजे काय होतं की हाऊस फ्लाय म्हणजे जवळपास काय म्हणजे त्यांनी ॲनिमोफिलस नाही ऑर्नेथोफिलस म्हणजे
अरुणाधपुरी होतं म्हणजे काय आहे की हाऊस फ्लाईंग जवळपास आता जसं याच्यामध्ये असलं जंगलामध्ये असलं मॅक्झिमम पॉलिनेशन कशामुळे होतं तर हनीबीमुळं मॅक्झिमम पॉलिनेशन होतं, जवळपास 80% पॉलिनेशन कशामुळे होतं हनीबीमुळे. पण मँगोमध्ये काय आहे तर मँगोमध्ये पॉलिनेशन होतं, जे पॉलिनेटर एजंट आहेत ते आहे हाऊस फ्लाय म्हणजे घरातली माशी. त्या घरातल्या माशीमुळं किती होतं मॅक्झिमम जवळपास 70 to 75% जे पॉलिनेशन होतं मँगोमध्ये ते कशामुळे होतं हाऊस फ्लायमुळे, एका आपल्या घरातल्या माशीमुळे होतं. तर यावर क्वेश्चन विचारतो कारण की हे सगळ्यापेक्षा वेगळं आहे. कारण बऱ्याचदा ऑप्शनमध्ये काय होतं हनीबी दिलं राहतं, हनीबीमुळे काय होतं मॅक्झिमम हे होतं. तर त्यात काय आहे की आपलं हाऊस फ्लाय जे ना हाऊस फ्लायमुळं होतं. आणि यावर क्वेश्चन विचारला जातो की मँगोमध्ये पॉलिनेटर एजंट किंवा पॉलिनेशन कशामुळे होतं, कशामुळे होतं हाऊस फ्लायमुळे होतं. नंतर आहे फ्रूट टाईप काय आहे, हा एक मेजर पोर्शन आहे. यावर पण क्वेश्चन ह्या 4-5 ही जी स्लाईड आहे या स्लाईडपैकी 1 किंवा 2 क्वेश्चन 100% फिक्स असतात. म्हणजे ही स्लाईड नाही यापैकी कोणती जरी स्लाईड आहे प्रत्येक स्लाईडवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा त्या स्लाईडवरचे जे पॉईंट आहेत त्यावर याच्या आधी एक्झाममध्ये क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. SRF असो, JRF असो किंवा MCR असो, पण मॅक्झिमम आपण जी तयार केली आहे ते MCR बेस केलेलं आहे. तर MCR बेसमध्ये 100% क्वेश्चन राहतो. नंतर आहे फ्रूट टाईप. फ्रूट टाईप कसं आहे फ्लेशी ड्रूप, जे ड्रूप फ्रूट टाईप आहे. इडिबल पार्ट आहे मेझोकार्प म्हणजे मधला कार्प. आपण आता याच्या आधी डिझाईन बघितलेली, डायग्राम बघितली. आणि इन्फ्लोरन्स कसा आहे याचा, इन्फ्लोरन्स आहे पॅनिकल. याच्यानंतर अजून कशाचा इन्फ्लोरन्स पॅनिकल आहे तर अजून इन्फ्लोरन्स पॅनिकल येतो ग्रेपमध्ये. हे झाल्याचं इन्फ्लोरन्स मँगोचा. नेक्स्ट दिलेलं आहे, नेक्स्ट काय स्टेज ऑफ फ्रूट डेव्हलपमेंट. तर 4 स्टेज दिलेल्या आहे फ्रूट डेव्हलपमेंटच्या. तर कोणत्या कोणते स्टेज आहे, ज्युएनाइल स्टेज आहे, अल्डोसन स्टेज आहे, क्लायमॅट्रिक स्टेज आहे, सेनेन्सन स्टेज आहे. ज्युएनाइल स्टेज म्हणजे काय तर स्टार्टिंग पहिले एक फ्रूट स्टार्ट झालं, फ्रूट डेव्हलपमेंट स्टार्ट झालं तर पहिल्या 21 दिवसापर्यंत काय होतं ज्युएनाइल स्टेज असते. त्यामध्ये काय CN रेशो लो असतो आणि हाय रेस्पिरेशन रेट राहतो. आणि अल्डोसन स्टेजमध्ये काय 21 दिवसानंतर पुढच्या 28 दिवसापर्यंत काय अल्डोसन स्टेज राहते. त्यामध्ये काय होतं CN रेशो हा काय इन्क्रीजिंग होतो म्हणजे वाढत राहतो. नंतर येते क्लायमॅट्रिक स्टेज, जवळपास फ्रूट मॅच्युअर होईपर्यंत आणि पुढच्या 80 दिवस ॲट द एंड ऑफ फ्रूट मॅच्युरिटी ही क्लायमॅट्रिक स्टेज असते. आणि नंतर आहे लास्टला सेनेन्सन स्टेज, त्याच्यामध्ये रेस्पिरेशन रेट लो होतो आणि हाय CN रेशो होतो. हे झालं 4 स्टेजेस. तो क्वेश्चन एवढं नॉर्मल क्वेश्चन विचारतो MCRमध्ये, फक्त विचारला जातो MCRमध्ये की किती स्टेज असतात फ्रूट डेव्हलपमेंटच्या. तर किती स्टेज दिले आहे, 4 स्टेज दिले आहे. तर यामध्ये व्हिटॅमिन C हायेस्ट रिच व्हेरायटी बऱ्याचदा विचारल्या गेलेली आहे. तर कोणती व्हेरायटी आहे, बॉम्बे ग्रीन. बॉम्बे ग्रीन इज द हायेस्ट व्हिटॅमिन C व्हेरायटी ऑफ मँगो. नंतर याच्यामध्ये फ्रूट ड्रॉपिंग होतं. तर फ्रूट ड्रॉपिंग आपण कशाने प्रिव्हेंट करतो, कोणतं ऑक्सिजन आहे, सिंथेटिक ऑक्सिजन आहे 2,4-D किती 20 ppm किंवा NaA नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड, नॅफ्थॅलिक ॲसिड किती ॲट द रेट 50 ppm. 2,4-D 20 ppm आणि NaA 50 ppmचा स्प्रे आपण केला तर काय होतं मॅक्झिमम फ्रूट ड्रॉप होतं. जो फ्रूट ड्रॉप होतो तो कमी होतो, मॅक्झिमम फ्रूट ड्रॉप जो होत असतो तो काय होतो मिनिमम होतो. नंतर ऑप्टिमम स्टोरेज टेम्परेचर किती दिलं आहे 13 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. कारण की आपण बघितलं काय ससेप्टेबल टू लो चिलिंग इंजुरी, म्हणजे 10 डिग्रीपेक्षा कमी आपण टेम्परेचरला याला स्टोअर करू शकत नाही. म्हणून ॲव्हरेज ऑप्टिमम किती दिलेला आहे 13 डिग्री सेल्सिअस. तर जे आयडियल मँगो राहतो किंवा क्वालिटी मँगो राहतो त्याचा TSS किती राहतो, स्वीटनेस किती राहतो 20% किंवा त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला 20 डिग्री ब्रिक्स. तर एक व्हेरायटी आहे झेवियर म्हणून, तर ते हायेस्ट TSS व्हेरायटी आहे, स्वीटेस्ट व्हेरायटी आहे. कोणती व्हेरायटी आहे झेवियरचा TSS कसा सगळ्यात जास्त आहे झेवियर व्हेरायटीचा, तर किती आहे तो 24.8 डिग्री ब्रिक्स किंवा 24.8 पॉईंट आपण काय म्हणू शकतो सॉरी ते डिग्री ब्रिक्स किंवा त्यालाच आपण पर्सेंटेजमध्ये दोन्ही पण देऊ शकतो, डिग्री ब्रिक्स किंवा पर्सेंटेज. कोणती व्हेरायटी आहे झेवियर. क्वेश्चन विचारला गेलेला आहे हायेस्ट TSS कंटेंट व्हेरायटी इन मँगो, तर काय व्हेरायटी दिलेली आहे झेवियर. नंतर बाकीच्या काही इंट्रोड्यूस व्हेरायटी इंटरनॅशनल मार्केटमध्ये केंट, टॉमी अटकिन्सन्स, अल्फान्सो, केसर ह्या ज्या व्हेरायटी आहे या व्हेरायटीचं मॅक्झिमम मार्केट जे इंटरनॅशनल मार्केट आहे इंटरनॅशनल मार्केटला भरपूर डिमांड आहे. तर कोणत्या कोणत्या व्हेरायटी होत्या केंट, टॉमी अटकिन्सन्स, अल्फान्सो आणि केसर. तर इंडियामध्ये पण अल्फान्सो आणि केसरला भरपूर मागणी आहे. तर पुढे परत पॉईंट आलेला की ससेप्टेबल टू लो चिलिंग इंजुरी आपण बघितलं आहे. लो चिलिंग इंजुरीला लो टेम्परेचरला ससेप्टेबल आहे. नंतर
दे शुड बी स्टोर ॲट अबाव 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ड्युरिंग स्टोरेज. म्हणजे 5 ते 10 आपण बघितलं की 10 शक्यतो तर इथं 10 डिग्री सेल्सिअस पाहिजे, पण बऱ्याचदा बुकमध्ये दिलेलं आहे 5 डिग्री सेल्सिअस. पण ज्या मॅक्झिमम व्हेरायटी आहे, काही काही व्हेरायटीसाठी दिलेलं आहे 5 डिग्री सेल्सिअस, पण मॅक्झिमम व्हेरायटी आहे. जर क्वेश्चन विचारला गेला की किती टेम्परेचरच्या वर ठेवायचं, आयडियल ऑप्टिमम टेम्परेचर विचारलं जातं, ते असतं 13 डिग्री सेल्सिअस. नंतर हे बघा की व्हेपर हीट ट्रीटमेंट हे विचारले गेलेले आहे. कशासाठी व्हेपर हीट ट्रीटमेंट बघितलं होतं आपण, अगेन्स्ट फ्रूट फ्लाय अँड स्टोन वेविल. यासाठी कोणती ट्रीटमेंट वापरली गेली आहे, व्हेपर हीट ट्रीटमेंट. आणि ती कोणती होती, बॉटम हीट ट्रीटमेंट. ती कशासाठी, रूटिंगसाठी होती. नंतर आहे केजिंग ट्रीटमेंट. ही एक केजिंग जी आहे ही ब्रीडिंग टेक्निक आहे एक, ती कोणी डेव्हलप केली आहे, डॉक्टर आर्यन सिंग. आणि म्हणजे काय यूज केली पहिल्यांदा डॉक्टर आर्यन सिंग यांनी, आणि डेव्हलप केलेली आहे डॉक्टर शर्मा यांनी. तो क्वेश्चन विचारला तो केजिंग टेक्निक यूज इन. केजिंग टेक्निक कशामध्ये यूज केलं जातं, तर मँगोमध्ये ब्रीडिंग टेक्निक आहे, ती मँगोमध्ये यूज केलं जातं. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो दरवर्षी 100% विचारला जातो, कोणत्या ना कोणत्या एक्झामला येतो, की जे मँगो लेदर आहे, मँगो लेदरला काय म्हणता, तर मँगो लेदरला काय म्हणता, आर्म पेपर, किंवा आर्म पेपर इज ऑल्सो नोन ॲज मँगो लेदर. तर 2 क्रॉप आर टेकन इन कन्याकुमारी. तर 2 क्रॉप म्हणजे काय, तर 2 टाइम वर्षातून 2 वेळा क्रॉप घेतला जातं. मँगो क्रॉप कुठे घेतला जातं, कन्याकुमारीला. नंतर अँटी मॉर्फॉर्मिन केमिकल, तर कोणते याच्यामध्ये केमिकल प्रेझेंट आहे, ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि ग्लुटाथिऑइन. हे 2 केमिकल आहे, कोणते, अँटी मॉर्फॉर्मिन केमिकल आहेत. तर नेक्स्ट स्लाइडला काय दिलेलं आहे, तर नेक्स्ट आहे क्रॉप इम्प्रूव्हमेंट किंवा थोडं ब्रीडिंग प्रोग्राम दिलेला आहे. ते काय आहे, जे पहिल्यांदा जे भारतामध्ये आहे, तर बर्न आणि प्रयाग यांनी पुण्यामध्ये 1911 मध्ये हायब्रिडायझेशन स्टार्ट केलं. तर सेन्सेशन ही व्हेरायटी आहे, ती USA मधून आपण इंट्रोड्यूस केली. कशासाठी, कलर इम्प्रूव्हमेंट इन आम्रपाली व्हेरायटीमध्ये कलर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. नंतर जो पॉलिएम्ब्रोने आपण जे म्हणतोय की एक सिंगल सीड मल्टिपल प्लांट डेव्हलप करतात, ते कोण गव्हर्न करतं, म्हणजे यावर JRF SRF क्वेश्चन विचारला होतो. पॉलिएम्ब्रोन इज गव्हर्न बाय सिंगल रेसेसिव्ह जीन. कोण करतं, सिंगल रेसेसिव्ह जीन. आणि जी फ्रूट साईज असते, म्हणजे फ्रूट साईज डेव्हलपमेंट कमी जास्त, ते कोण गव्हर्न करतं, ते करतं पॉलीजीन गव्हर्न करतं. आणि मँगोमध्ये कोणती सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी, तर स्पोरोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी फाउंड इन मँगो. हे लक्षात ठेवा, बऱ्याचदा क्वेश्चन विचारला होतो. इनकम्पॅटेबिलिटी माहिती आहे आपल्या, पण कोणती, स्पोरोफाईट आहे की गॅमेटोफाईट आहे, तर कोणती आहे, स्पोरोफाईट. एक लक्षात ठेवायचं, मँगो, आवला आणि कोकवा 3 क्रॉप आहे. कोणते, मँगो, आंवला आणि कोकवा. या 3 मध्ये काय सापडतं, फक्त स्पोरोफाईट सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी सापडते. आणि बाकीचे जेवढे क्रॉप आहे तेवढ्या सगळ्यांमध्ये काय सापडतं, जेवढे फ्रूट क्रॉप आहे सगळे, फ्रूट क्रॉप असेल, प्लांटेशन क्रॉप असेल, तर काय, गॅमेटोफायटिक सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. 3 क्रॉप कोणते स्पोरोफाईटवाले, एक आहे मँगो, दुसरा आहे आंवला, आणि तिसरं काय आहे, कोकवा काय प्लांटेशन क्रॉप आहे. नंतर याच्यामध्ये काही कल्चरल प्रॅक्टिसेस केल्या जातात. कोणत्या कल्चरल केल्या जातं, स्कर्टिंग केलं जातं, डिहॉर्निंग केलं जातं, स्मजिंग अँड स्मोकिंग केलं जातं, आणि एक रिंगिंग केलं जातं. तर बऱ्याचदा डिहॉर्निंगवर क्वेश्चन विचारला जातो, कारण की नवीन आहे. डिहॉर्निंग कशामध्ये केलं जातं, तर मँगोमध्ये केलं जातं. कुठं केलं जातं, मोस्टली विदर्भ रिजनला केलं जातं. जेव्हा काय होतं, ओव्हर क्राउडिंग ब्रांचेस होतं, ते ब्रांचेस कट केल्या जाते, डिहॉर्निंग केलं जातं. स्कर्टिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ लो हँगिंग ब्रांचेस, त्या खाली लटकणाऱ्या ब्रांचेस राहतात साईडनी, त्या आपण काय करतो, कट करतो. नंतर स्मजिंग अँड स्मोकिंग तर ऑफ सीझन फ्लावरिंग आणि फ्रुटिंग इंड्यूस करायला ही कल्चरल प्रॅक्टिस केली जाते. कोणती, स्मजिंग अँड स्मोकिंग. कुठे केले जाते, फिलिपाईन्समध्ये. इंडियामध्ये ही करत नाही. कुठे केलं जातं, फक्त फिलिपाईन्समध्ये. कशाला, टू ऑफ सीझन आणि फ्लावरिंग आणि फ्रुटिंग होण्यासाठी. नंतर आहे रिंगिंग. ते रिंगिंग कशाला, इन्क्रीज द बर्ड फॉर्मेशन. तर या 4 टाईपच्या कल्चरल प्रॅक्टिसेस मोस्टली केल्या जातात. कोणतं, स्कर्टिंग, डिहॉर्निंग, स्मजिंग अँड स्मोकिंग आणि रिंगिंग. त्यामध्ये डिहॉर्निंगवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठे केलं जाते किंवा कशामध्ये केलं जातं. तर नेक्स्ट आहे एक डॉर्फिंग जिनोटाईप, प्रॉमिसिंग डॉर्फिंग जिनोटाईप आहे, त्याला काय म्हणतात, क्रिपिंग म्हणतात. कोणतं जिनोटाईप आहे तो, क्रिपिंग. बराचदा क्वेश्चन येतो, यावर पण येतो, क्वेश्चन विचारला जातो की प्रॉमिसिंग डॉर्फिंग जिनोटाईप इन मँगो, तर काय आहे, कोणता आहे, क्रिपिंग आहे. नंतर मोस्ट सुटेबल व्हेरायटी फॉर कॅनिंग पर्पज, अल्फान्सो आणि दशेरी. पण मॅक्झिमम ऑप्शनमध्ये एकच दिलं असलं तर काय लिहायचं,
अल्फान्सो मोस्ट सुटेबल व्हरायटी फॉर कॅनिंग पर्पज. कोणती? अल्फान्सो आणि दशेरी पण आहे, पण एक्झाममध्ये जर दिलं असेल ऑप्शन, दोन्ही ऑप्शन आले असेल, वेगवेगळे दिले असेल, ए ऑप्शन अल्फान्सो असेल, बी दशेरी असेल, तर कशावर टिक करायचं? अल्फान्सोवर टिक करायचं. आणि म्हणजे बोथ ए बी असेल तर दोन्ही पण करायचे. मग नंतर एक दिलं आहे वॅक्सिंग पर्सेंटेज दिलं आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट रिझल्ट. त्यांनी काय होतं की वॅक्सिंग 3% केलं किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली तर किती काय होतं, कशासाठी देतो आपण? स्टोरेज लाईफ एक्सटेंड करायला. हे जनरल क्वेश्चन आहे, एक थोडं लॉजिक लावलं तरी कळून येतं की वॅक्सिंग कशासाठी करतो आपण? शेल्फ लाईफ वाढायला. किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट, मोस्टली हॉट वॉटर ट्रीटमेंट कशामध्ये केले जाते? तर सिट्रसमध्ये केले जाते. कशासाठी केले? ते पण शेल्फ लाईफ इन्क्रीज व्हायसाठी. नंतर इंडिव्हिज्युअल रॅपिंग ऑफ फ्रूट इम्पार्ट युनिफॉर्म कलर अँड रिड्यूस द श्रिंकेज. नंतर रॅपिंग केलं जातं वेगवेगळ्या पॉलिथिननी. नंतर हायड्रो कुलिंग एक इम्पॉर्टंट आहे. प्री कुलिंगचं हा टाईप आहे हायड्रो कुलिंग. किती याच्यावर केलं जातं? 12 ते 15 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळे हे किती? 2 आठवडे, 2 वीक केलं जातं. किती? 2 वीक ॲट जवळपास 12 ते 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर. त्याच्यामुळे काय होतं? गुड स्टोरेज लाईफ ऑफ फ्रूट, म्हणजे स्टोरेजेस चांगलं स्टोरेज कंडिशन मिळवायला ते हेल्प करतं. नंतर पोस्ट हार्वेस्ट लॉस किती होता मँगोमध्ये? ते काय होतं? पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जवळपास 17 ते 36%. तिथे क्वेश्चन असा विचारला तो मॅक्झिमम असा फ्रूट वाईज न विचारलं की मँगोमध्ये किती, बनानामध्ये किती, सिट्रसमध्ये. डायरेक्ट साधा सिंपल क्वेश्चन विचारला तो की ऑल फ्रूट क्रॉप्समध्ये किती पोस्ट हार्वेस्ट लॉस होता, किंवा व्हेजिटेबलमध्ये किती पोस्ट हार्वेस्ट लॉस होता, किंवा दोनपैकी फ्रूटमध्ये जास्त होता की व्हेजिटेबलमध्ये जास्त होता. हा जेव्हा आपला PhDचा पोर्शन स्टार्ट होईल तेव्हा बघूया डिटेलमध्ये. नंतर एक नूतन झेला जे डॉक्टर BSKKV बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी नूतन झेला हे मँगो हार्वेस्टर डेव्हलप केलं. कोणी डेव्हलप केलेलं आहे? BSKKV. हा बऱ्याचदा क्वेश्चन आता कॉमन क्वेश्चन झालेला आहे. नूतन झेला आणि एक सॅपोटाचं पण आहे, ते दोन झेलामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. पण नूतन झेला काय आहे? मँगो हार्वेस्टर आहे. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे? 1.01 to 1.02. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे? हे झाला एक हा मॅच्युरिटी इंडेक्सेस आहे. तर स्टोरेज टेम्परेचर बघितलं आहे तर काय आहे? एक मॅच्युअर फ्रूटसाठी 6 to 7 डिग्री सेल्सिअस आणि राईप फ्रूटसाठी आहे 20 डिग्री सेल्सिअस. दोन्हीसाठी वेगवेगळे दिलेलं आहे. तर आता काय व्हेरायटीज आणि म्हणजे हायब्रिड व्हेरायटीज आहे. तर हायब्रिड व्हेरायटीज यावर क्वेश्चन विचारला होतो, बऱ्याचदा विचारलं होतं. तुम्ही लक्षात कसं ठेवायचं? पाठ करायचं, रटवून टाकायचं, काही करायचं. पण या व्हेरायटीचे क्रॉस जे आहे ते पाठ झाले पाहिजे, तोंडपाठ असले पाहिजेत. मग तुम्ही लॉजिक लावा किंवा काही ट्रिक बनवा, नाही तर मग रट्टा मारा, पण ते पाठ करा. तर काय हायब्रिड बघूया. पॅरेंट काय त्याच्याने स्पेशल फीचर काय आहेत? पहिली काय आहे? अंबिका. तर अंबिकाचं काय क्रॉस आहे? आम्रपाली इंटू जनार्दन पसंत. ही काय? लेट रायपनिंग व्हेरायटी आहे. कोणती व्हेरायटी आहे? लेट रायपनिंग व्हेरायटी आहे. नंतर अरुणिका. अरुणिका काय आहे? आम्रपाली इंटू वनराज. पुसा अरुणिमा आणि पुसा प्रतिभा दोघांचे सेम आहे. काय आहे? आम्रपाली आणि इंटू सेन्सेशन. तर दोन्ही पण काय आहे? रेग्युलर बिअरर आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी बिअरिंग करता. पण पुसा प्रतिभामध्ये काय फरक आहे की हे रेड पिल आहे, याचं पिल कलर कसं आहे? रेड कलर आहे. नंतर आहे पुसा लालिमा दशेरे इंटू सेन्सेशन. नंतर कोकण राजा बँगलोरा इंटू हिमायुद्दीन. तर कोकण राजा नावातच आहे कोकण, तर कोणी डेव्हलप केलेली आहे? ही आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. या ही व्हेरायटी कोकण राजा डेव्हलप केली आहे. याला पुसा ज्या व्हेरायटी आहे, पुसा म्हणजे कोणत्या? त्याचा IIR आहे, दिल्लीने डेव्हलप केलेला आहे. आणि अर्का ज्या आल्या, अर्का म्हणजे काय? तर IIHRने डेव्हलप केलेल्या व्हेरायटी आहे. तर बऱ्याचदा पुसा लालिमावर पण क्वेश्चन येतो की त्याचा क्रॉस काय आहे? दशेरे इंटू सेनेन्शन. रेड कलर व्हेरायटी आहे किंवा रेड डायरेक्ट क्रॉस न विचारता पुसा लालिमा आहे. लालिमा शब्दामध्येच आहे. लालिमा म्हणजे रेड कलर व्हेरायटी आहे. तर कोकण राजा मोस्टली काय? पिकल पर्पजसाठी यूज केला जाते. नेक्स्ट आहे तर रत्ना, सिंधू, आम्रपाली, कोकण रुची, मलिका, मंजिरा, साई सुगंध. या ज्या दिलेल्या आहे यापैकी जवळपास एक क्वेश्चन तरी 100% फिक्स असतो. तर पहिले काय? रत्ना. तर काय? नीलम इंटू अल्फान्सो. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं एक शॉर्टमध्ये? तर आपण लक्षात ठेवू शकतो RNA. रत्ना काय क्रॉस काय? नीलम इंटू अल्फान्सो RNA.
लक्षात राहतो. नंतर सिंधू, तर सिंधू काय आहे, फर्स्ट सीडलेस व्हेरायटी ऑफ मँगो. तर काय याचा क्रॉस काय, रत्ना इंटू अल्फान्सो. रत्ना इंटू अल्फान्सो इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा क्वेश्चन येतो. फर्स्ट सीडलेस व्हेरायटी कोणती आहे, फर्स्ट सीडलेस व्हेरायटी इन द वर्ल्ड. तर कुणी कुठे डेव्हलप केली आहे, सिंधू. कुठे डेव्हलप केलेली आहे ती, डॉक्टर BSK KV दापोली, बाळासाहेब सावंत कृषी कोकण कृषी विद्यापीठ. नंतर आहे आम्रपाली, दशेरी इंटू नीलम. आम्रपाली कसं लक्षात होतं, DNA म्हणजे आम्रपालीचं काय आहे, दशेरी इंटू नीलम. नंतर कोकण रुची, नीलम इंटू अल्फान्सो. मोस्टली काय आहे, पिकल पर्पज आहे, BSK KVनी डेव्हलप केलेली आहे. आम्रपाली डेझर आहे. तर आम्रपाली काय एक मोस्टली आम्रपालीवर काय क्वेश्चन विचारला लागतो, SDPचा क्वेश्चन येतो, हाय डेन्सिटी प्लांटिंगचा. याचा काय स्पेसिंग आहे. नंतर मलिका, मलिकाचं कसं लक्षात ठेवू शकतो आपण, NDM. नंतर मंजिरा, रुमानी इंटू नीलम. तर मलिकाचं स्पेसिक काय आहे की विटॅमिन हे कंटेंट आहे आणि मिड सीझन आहे, रेग्युलर बिअर आणि मिड सीझन डेव्हलपिंग व्हेरायटी आहे. नंतर साई सुगंध, तर बऱ्याचदा काय होतं साई सुगंधमध्ये काय मुलांना कन्फ्युजन होतं की पॅरेंटमध्ये कन्फ्युजन होतं, कुठे तोतापुरी इंटू केसर आहे आणि कुठे केसर इंटू तोतापुरी आहे. तर काय यायचं, तोतापुरी इंटू केसर हे लक्षात ठेवायचं. आणि काय फ्री फॉर्म मालफॉर्मेशन, एक पुसा अरुणिका ही पण एक व्हेरायटी आहे, ती पण काय फ्री फॉर्म मालफॉर्मेशन आहे, पुसा अरुणिका. नंतर काय इम्पॉर्टंट व्हेरायटी दिलेलं आहे, तर अल्फान्सो काय मोस्टली कॅनिंग पर्पज आहे, पण ससेप्टेबल टू स्पॉन्जी टिश्यू आणि बेस्ट कॅनिंग पर्पज. नंतर रुमानी, एक ॲपल शेप व्हेरायटी कोणती आहे, तर ॲपल शेप व्हेरायटी आहे रुमानी. क्वेश्चन यावर विचारला तो, ॲपल शेप व्हेरायटी ऑफ मँगो काय आहे, रुमानी आहे. नंतर चावसा, चावसा इज द स्वीटेस्ट व्हेरायटी. यावर तर प्रत्येक यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्वीटेस्ट व्हेरायटी कोणती, तर चावसा. ॲपल शेप व्हेरायटी कोणती, तर रुमानी. रुमानी काय आहे, तर रुमानी रूस्टॉक म्हणून पण यूज केला जातो, तो डॉर्फिंग इफेक्ट दाखवतो दशेरीमध्ये. नंतर केसर, ज्याच्यामध्ये सॅफ्रॉन कलर आहे, हॅव्हिंग सॅफ्रॉन कलर अँड गुड फॉर प्रोसेसिंग क्वालिटी. नंतर लंगरा, रेजिस्टंट टू फ्रूट इंटरनल फ्रूट नेक्रोसिस, डेव्हलप बाय मास सिलेक्शन. कोणती व्हेरायटी आहे इंटरनल फ्रूट नेक्रोसिसला रेजिस्टंट, तर लंगरा. नंतर आहे दशेरी. दशेरी व्हेरायटी जी आहे नॉर्थ इंडियामध्ये मोस्ट पॉप्युलर व्हेरायटी आहे दशेरी. नंतर नीलम, नीलम काय लेट सीझन व्हेरायटी आहे, काय लेट सीझन आणि 2 क्रॉप इन अ इयर. तर एका वर्षामध्ये 2दा पण नीलम ही व्हेरायटी बऱ्याचदा घेतल्या जातात. नंतर लाल सुंदरी, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन यावर विचारला गेलेला आहे की पावडरी मिल्ड्यू रेजिस्टंट व्हेरायटी कोणती आहे, पावडरी मिल्ड्यू रेजिस्टंट व्हेरायटी कोणती आहे, तर कोणती आहे, लाल सुंदरी. नंतर निरंजन आणि मधलिका, निरंजन आणि मधलिका हे काय ऑफ सीझन बिअरर आहे. कशा आहे, ऑफ सीझन बिअरर व्हेरायटी कोणत्या आहे, निरंजन आणि मधलिका. तर या सगळ्या लक्षात ठेवायचं. ॲपल शेप कोणती आहे, स्वीटेस्ट व्हेरायटी कोणती आहे, स्वीटेस्ट आणि हायेस्ट TSS दोन्ही वेगळे आहेत. झेवियर काय आहे, हायेस्ट TSS किती 24.8 डिग्री ब्रिक्स किंवा 24.8%. दशेरी नॉर्थ इंडियन व्हेरायटी पॉप्युलर आहे. नीलम लेट सीझन आहे. लाल सुंदरी पावडरी मिल्ड्यू रेजिस्टंट आहे. आणि निरंजन आणि मधलिका हे जे आहे हे ऑफ सीझन बिअरर व्हेरायटी आहे. नंतर आहे रोझिका, याच्यावरूनच दिलं आहे रोझिका इज अ म्युटंट व्हेरायटी ऑफ मँगो. कोणती, रोझिका म्युटंट व्हेरायटी आहे. कोणती व्हेरायटी आहे, म्युटंट व्हेरायटी ऑफ मँगो. नंतर क्रीपर डॉर्फ व्हेरायटी आहे. झेवियर बघितलं आपण हायेस्ट TSS%. नंतर गुलाब खास, गुलाब खासमध्ये दिला गुलाब, गुलाब म्हणजे रोज म्हणून काय ते कॅरेक्टरिस्टिक ऑफ रोज फ्लेवर, नावावरूनच लक्षात राहतं. गुलाब खास, गुलाब खास, गुलाब म्हणजे रोज म्हणजे काय कॅरेक्टरिस्टिक ऑफ रोज फ्लेवर. रोझिका म्युटंट व्हेरायटी आहे. नंतर मग रोझिकावरून म्हणाल की रोज फ्लेवर, तर असं नाही. तर मराठीत लक्षात ठेवायचं गुलाब खास, गुलाब म्हणजे रोज आणि रोज फ्लेवर, आणि इंग्लिशमध्ये आलं रोझिका तर ती म्युटंट व्हेरायटी आहे. नंतर मालभोग, जे काय आहे वॉटरलॉक कंडिशनला ससेप्टेबल आहे. एकच व्हेरायटी आता आपण बघितली आपण वॉटरलॉक कंडिशनला, कोणती, मालभोग. नंतर पुसा श्रेष्ठ, पुसा श्रेष्ठ काय आहे फायबरलेस व्हेरायटी आहे. कशी व्हेरायटी आहे, फायबरलेस व्हेरायटी आहे पुसा श्रेष्ठ. नंतर पुसा पितांबर, हा एक यावर क्वेश्चन विचारला तो पुसा पितांबरवर, येलो कलर व्हेरायटी ऑफ मँगो. तर येलो कलर व्हेरायटी ऑफ मँगो काय आहे, तर पुसा पितांबर. पितांबर, पितांबर कोणत्या कलरचं असतं,
बघतो ना पितांबर घालतं ना, तर पितांबर कोणतं जास्त करून पिवळं पिवळं पितांबर असतं, तर काय म्हणून त्यावर नाव दिलं आहे की पितांबर, पुसा पितांबर, कोणतं येलो कलर व्हेरायटी. नंतर अर्का अनमोल. अर्का अनमोल हा आहे आम्रपाली इंटू जनार्दन पसंतचा क्रॉस आहे. तर काय फ्री फॉर्म स्पॉन्जी टिश्यू आणि हायली ससेप्टेबल टू स्पॉन्जी टिश्यू काय अल्फान्सो. अल्फान्सो व्हेरायटी कशी आहे, हायली ससेप्टेबल आहे. आणि रेझिस्टंट टू स्पॉन्जी टिश्यू कोणती व्हेरायटी आहे, अर्का अनमोल. अर्का अनमोल तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये बराचदा क्वेश्चन विचारले असेल, पण एक्झाममध्ये पण क्वेश्चन विचारता. हायली ससेप्टेबल स्पॉन्जी टिश्यू अल्फान्सो आणि रेझिस्टंट व्हेरायटी अर्का अनमोल. तर नेक्स्ट डिसीज आणि पेस्ट. तर मँगोमध्ये कोणते डिसीज येतात, मेजर डिसीज कोणते आहे, मेजर पेस्ट कोणते आहे, तर ते आपण फक्त मेजर बघणार आहे की जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पहिलं काय आहे, पावडरी मिल्ड्यू. तर पावडरी मिल्ड्यू काय आहे, पावडरी मिल्ड्यू आहे फंगस. फंगस आहे, कोणती फंगस आहे, ओडियम मँजीफेराय. ओडियम मँजीफेराय ही काय करते, फंगस पावडर मिल्ड्यू मँगोलावर डेव्हलप करते. हा डिसीज मॅक्झिमम म्हणजे एक सिव्हिअर इन्फेस्टेशन करतं. यावर आपण कोणता स्प्रे करतो, सल्फर डस्टिंग करतो, सल्फरचा स्प्रे करतो. किंवा मग याचे एक कोणत्या हे व्हेरायटी आहे, लाल सुंदरी आणि तोतापुरी. लाल सुंदरी आणि तोतापुरी काय आहे, रेझिस्टंट व्हेरायटी आहे. नंतर आहे अँथ्रॅकनोज, त्यालाच काय म्हणतं बर्ड आय स्पॉट. बर्ड आय स्पॉट किंवा अँथ्रॅकनोज जो बॅक्टेरियल डिसीज आहे त्याला काय कोलेक्टोट्रिकम ग्लिओस्पोराइड हे जा कॉझल ऑर्गॅनिझम झाला. नंतर आहे रेड रस्ट. रेड रस्ट म्हणजे काय, रेड रस्ट लाल कलर, मोस्टली काय अल्गी. इथं लक्षात ठेवायचं, कारण की काय होतं बऱ्याचदा मोस्ट ऑफ डिसीज जे आहे ते फंगल इन्फेक्शनने होता. पण इथे क्वेश्चन विचारला गेलेला आहे रेड रस्ट इज कॉज बाय. तर इथे काय केलेलं आहे त्यांनी, कॉझल ऑर्गॅनिझम न विचारता अल्गी, फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस असं ऑप्शन दिलं होतं. म्हणजे आम्ही जेव्हा MCR दिली होती, मी MSc एंट्रन्स दिली तेव्हा क्वेश्चन विचारला गेलेला रेड रस्ट इज अ डिसीज कॉज बाय. तर का ऑप्शन काय आहे, अल्गी. रेड रस्ट काय अल्गी. पर कोणतं अल्गी आहे मग ते, सेफॅल्युरोस मायकोसाइड ह्या अल्गीने ते कॉज होतं रेड रस्ट. नंतर आहे कॅन्कर. कॅन्कर इज अ बॅक्टेरियल डिसीज. कशामुळे, झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रिस. तर कोणती रेझिस्टंट व्हेरायटी आहे, स्वर्णरेखा, जहांगीर आणि फाजिल. फाजिल, जहांगीर, स्वर्णरेखा रेझिस्टंट टू कॅन्कर. पावडर मिल्ड्यूला रेझिस्टंट कोणती आहे, लाल सुंदरी आणि तोतापुरी. नेक्स्ट आहे पेस्ट. तर कोणते कोणते इम्पॉर्टंट पेस्ट आहे, मँगो लीफ हॉपर, मँगो स्टेम बोरर, मँगो फ्रूट फ्लाय, मिलीबग. मँगो लीफ हॉपरचं सायंटिफिक नेम काय आहे, ॲम्ब्रिटोडस अटकिन्सोनी. काय, ॲम्ब्रिटोडस अटकिन्सोनी हे झालं सायंटिफिक नेम. कसलं आलं, मँगो लीफ हॉपरचं. तर कशाने कंट्रोल करतो आपण, कोणतं प्रिडेटर यूज करतो यामध्ये, मॅलाडा बोनिनिस. नंतर आहे मँगो स्टेम बोरर. मँगो स्टेम बोररचं सायंटिफिक नेम काय, बॅक्टोसेरा रुफोमेक्युलाटा. बॅक्टोसेरा रुफोमेक्युलाटा. ते कशाने कंट्रोल केलं जातं, व्हेपर हीट ट्रीटमेंट. कारण की स्टेम बोरर आहे. मोस्टली स्टोन वेविल, फ्रूट फ्लायला आपण व्हेपर हीट ट्रीटमेंट करतो, पण यामध्ये काय केलेलं आपण, स्टेम बोररला पण व्हेपर हीट ट्रीटमेंट यूज केले. नंतर आहे मँगो फ्रूट फ्लाय. मँगो फ्रूट फ्लायमध्ये काय, मॅगट्स जे राहतात तर मॅगट्स जास्त इन्फेक्टेशन करतात, एग्ज नाही करत. त्याची डॅमेजिंग स्टेज कोणती राहते, मॅगट्स. तर डाउकस डॉर्सेलिस हे झालं सायंटिफिक नेम कसलं, मँगो फ्रूट फ्लायचं. आणि कशाने आपण कंट्रोल केलं जातं, व्हेपर हीट ट्रीटमेंट. नंतर आहे मिलीबग. तर मिलीबग काय आहे, डॉर्सीच्या मँजीफेरा. डॉर्सीच्या मँजीफेरा हे काय सायंटिफिक नेम आहे. एक विचारलं गेलेलं आहे मिलीबग, मँगो मिलीबगचं काय सायंटिफिक नेम काय आहे. सायंटिफिक नेम काय दिलेलं आहे, ते इझी आहे ओळखायला. मँजीफेरा स्पेसिस दिलेली आहे, डॉर्सीच्या मँजीफेरा. तर काय ही कसलं आहे, पेस्ट ऑफ मिलीबग मँगो पेस्ट. तर यामध्ये एक फंगस यूज केलं जातं ॲज अ प्रिडेटर म्हणून. तर कोणते, बुवेरिया बॅसिना. काय, कंट्रोल द निम्फ. तर याचे जे मिलीबगचे निम्फ राहतात, तर निम्फ कंट्रोल करायसाठी कोणतं प्रिडेटर यूज केलं, फंगस हे जे आहे प्रिडेटर म्हणून यूज केलं जातं. तर हे झाले एक मेजर पेस्ट. मॅक्झिमम यामध्ये डॅमेजिंग स्टेज विचारता. फ्रूट फ्लायची डॅमेजिंग स्टेज कोणती आहे, तर फ्रूट फ्लायची डॅमेजिंग स्टेज काय, मॅगट्स. काय, मॅगट्स. नंतर एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर दिलेलं आहे. तर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय, मेजर डिसऑर्डर कोणती आहे, अल्टरनेट बेरिंग
आणि मँगो माल फॉर्मेशन. दुसरे काय ब्लॅक टीप. तर कशाचं फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय होतं, कशाने कॉज होतं मँगो माल फॉर्मेशन, तर फ्युझेरियम मोनिलिफॉर्म किंवा आणि होतं की एक लो टेम्परेचर असेल तर कशा फ्युझेरियम मोनिलिफॉर्म आणि लो टेम्परेचर असल्यावर. तर दोन टाईपचे मॉल फॉर्मेशन होतं, एक व्हेजिटेटिव्ह मॉल फॉर्मेशन आणि एक फ्लोरल मॉल फॉर्मेशन. तर व्हेजिटेटिव्ह मॉल फॉर्मेशन कधी होतं की सीडलिंग स्टेजला असताना व्हेजिटेटिव्ह मॉल फॉर्मेशन होतं. आणि दुसरं आहे की फ्लोरल मॉल फॉर्मेशन. फ्लोरल म्हणजे नावाचं फ्लावरिंग, जेव्हा फ्लावरिंग होतं तेव्हा फ्लोरल मॉल फॉर्मेशन होतं. जेव्हा 1891 मध्ये वाट्स आणि मॅरिस या दोन सायंटिस्टनी पहिल्यांदा बिहारमध्ये कधी 1891 मध्ये फर्स्ट ऑब्झर्व झालेलं आहे बिहारमध्ये. कोणाला, कोणते दोन सायंटिस्ट होते, वाट्स आणि मॅरिस हे दोन सायंटिस्ट होते. नंतर स्पॉन्जी टिश्यू हे पण एक इम्पॉर्टंट डिसऑर्डर आहे. मोस्टली कोण ससेप्टेबल होते त्याच्यामध्ये 37% अटॅक करतं कशा कोणत्या व्हेरायटीवर, अल्फान्सोवर. तर तो कधी सापडलेला आहे 1934ला. त्याचं कॉज कशामुळे होतं, मोस्टली कन्व्हेन्शन ऑफ हीट म्हणजे लो हाय टेम्परेचरमुळे. जे डॉक्टर एस.जी. चिमा आहे, ज्याला आपण इंडियन फादर ऑफ हॉर्टिकल्चर म्हणतो, तर त्यांनी स्पॉन्जी टिश्यू त्यांना ऑब्झर्व झालेला 1934 मध्ये. नंतर अल्टरनेट बेरिंग. तर अल्टरनेट बेरिंग कशामुळे होतं, हाय टेम्परेचर, दुसरं CN रेशो इम्बॅलन्समुळे अल्टरनेट बेरिंग होतं. नंतर आहे झुमका. झुमकालाच काय म्हणतात, क्लस्टरिंग. म्हणजे ते काय होतं, फ्लावर असे पूर्ण क्लस्टरिंग होतं. ते कशामुळे होतं क्लस्टरिंग, लो टेम्परेचरमुळे किंवा हेवी नायट्रोजन ॲप्लिकेशनमुळे. नायट्रोजन ॲप्लिकेशन जास्त केलं, प्रमाणापेक्षा जास्त बाहेर गेलं. म्हणजे बघा इथं पण झाडांमध्ये पण आहे, प्रमाणापेक्षा कमी पण नको आणि प्रमाणापेक्षा जास्त झालं तरी पण काय होतं, नुकसान होतं. काही काही गोष्टी प्रमाणाच्या बाहेर झाल्या तर नुकसान होतं. अभ्यासाच्या बाबतीत असं नाही की प्रमाणाच्या बाहेर झालं म्हणजे नुकसान होतं. ते लेवल वेगळी आहे की काही काही असतात की डायरेक्ट येडे होऊन जातात. आपल्याला येडे व्हायचं नाही, आपल्याला अभ्यासात येडं व्हायचं आहे, अभ्यास करून येडं व्हायचं नाही. कळलं. तर काय आहे झुमका, लो टेम्परेचर हेवी नायट्रोजन ॲप्लिकेशन. नंतर आहे इंटरनल नेक्रॉसिस. इंटरनल नेक्रॉसिस कशामुळे होतं, तर डायरेक्ट इंटरनल नेक्रॉसिस. जगजाहीर आहे नेक्रॉसिस कशामुळे होतं, तर बोरॉन डिफिशियन्सीमुळे होतं ना. प्रत्येक क्रॉपमध्ये तुम्ही नेक्रॉसिस बघितलं असेल, ऑनलामध्ये आहे. कशामुळे तर बोरॉन डिफिशियन्सीमुळे. नंतर आहे लिप स्क्रॉचिंग. तर लिप स्क्रॉचिंग कशाने, क्लोराईड टॉक्झिसिटी आणि एक्सेस ऑफ पोटॅश. कशामुळे, क्लोराईड टॉक्झिसिटी, जर क्लोराईडचं प्रमाण जास्त झालं आणि एक्सेस ऑफ पोटॅश. नंतर आहे ब्लॅक टीप. ब्लॅक टीपलाच काय म्हणता, चिमणी डिसीज म्हणता. कोणता डिसीज, चिमणी डिसीज. ब्लॅक टीपला काय म्हणतात, चिमणी डिसीज म्हणतात. कधी आलेला आहे, 1972 मध्ये. सायंटिस्टनी 1972 मध्ये चिमणी जो डिसीज आहे तो किंवा ब्लॅक टीप तो इंट्रोड्यूस केला. पण 1902 मध्ये जे वूड हाऊस होतं, वूड हाऊसमध्ये स्टोरेज करताना ब्लॅक टीप हा जो आहे हे तिथं मँगोमध्ये 1902 मध्ये ऑब्झर्व झालेला पहिल्यांदा. पण त्याला म्हणजे काय म्हणतात, त्याला सायंटिस्टनी त्याला 1972 मध्ये नाव दिलेलं ब्लॅक टीप और चिमनी डिसीज. तर कशामुळे होतं ते, डिटेरियस इफेक्ट ऑफ क्लीन्स फ्युम्स विच कंटेन SO2. तर ब्लॅक टीप कधी 1909 मध्ये आलेलं, पण सायंटिस्टने कधी त्याला नाव दिलेलं 1972 मध्ये. तर काही लास्टचे काही ॲडिशनल पॉईंट आहे क्रॉपमधले जे काही आपले सुटले असतील किंवा काही अजून सुटले असतील आपण ते कव्हर करूया. पण एक शॉर्टमध्ये एक ॲडिशनल पॉईंट आहे की ज्यावर आतापर्यंत क्वेश्चन आलेले आहे 100%. यामध्ये प्रत्येक लाईन टू लाईनवर क्वेश्चन आलेला आहे. तर पहिलं काय आहे की मँजीफेरा हे नाव कोणी यूज केलं पहिल्यांदा, तर सायंटिस्ट जे आहे बॉन्टिस 1658 मध्ये. जे आपण म्हणतो ना मँजीफेरा इंडिका, मँजीफेरा जिनस जे आहे पहिल्यांदा हे नाव कोणी यूज केलं पहिल्यांदा, तर बॉन्टिस या सायंटिस्टनी. नंतर मँगोच्या फ्लावरमध्ये कोणता फ्लेवरिंग कंपाऊंड राहतो, तर फ्लॅवामोनस हा फ्लेवरिंग कंपाऊंड आहे. SRF मध्ये क्वेश्चन आलेला आहे. नंतर एक फ्रूट डेव्हलप होण्यासाठी म्हणजे एक आंब्याचं फळ, एक मँगो डेव्हलप होण्यासाठी किती लीव्ज पाहिजे, सफिशियंट आहे 52 लीव्ज. म्हणजे जवळपास 50 ते 52 म्हणजे 52 लीव्ज असले, 50 ते 52 लीव्ज असले तर एक फळ, एक आयडियल फळ किंवा क्वालिटी फ्रूट डेव्हलप होतं.
नंतर रेजिस्टंट टू मँगो मॉल फॉर्मेशन व्हेरायटी कोणत्या कोणत्या आहे, इलायची आणि बहादुरन. हे दरवर्षी क्वेश्चन येतो कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये, तुमच्या सेमिस्टर एंडमध्ये विचारला असेल किंवा अदर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा MCRमध्ये तर असतो. MCR ICRचं JRF SRF झालं किंवा नेट झालं, 100% क्वेश्चन होतो मँगो मॉल फॉर्मेशन रेजिस्टंट व्हेरायटी कोणती, इलायची आणि बहादुरन. बागनपल्ली जी व्हेरायटी आहे मॅक्झिमम सेल प्लाय व्हेरायटी आहे. दशेरीपासून सिलेक्शनपासून कोणती व्हेरायटी तयार केलेली आहे, अक्षय. बऱ्याच लोकांना ही व्हेरायटीच माहीत नाही. अक्षय कोणती, अक्षय. तर अक्षय कसली व्हेरायटी आहे, मँगोची व्हेरायटी. अक्षय, पुसा सूर्या या व्हेरायटीज माहीत नाही कोणाला काय कसले. तर पुसा सूर्या बऱ्याचदा काय करता, देता पपायाची मारून. कसली व्हेरायटी आहे, पपायाची. त्याच्यामध्ये पण सनराईज सोलो सूर्या वगैरे आहे. हां कसली द्या, पुसा सूर्या कसली व्हेरायटी आहे, एल्डन सिलेक्शन आहे, मँगोची व्हेरायटी. अक्षय कशाची व्हेरायटी आहे, सिलेक्शन फॉर्म दशेरी. नंतर जिनोम साईज, हा क्वेश्चन एक विचारला होतो, शक्यतो अजून MCRला तर नाही विचारलेला, पण ICRमध्ये विचारलेला आहे. जिनोम साईज विचारली गेलेली आहे मँगोची. किती आहे, 450 MBPS. किती आहे, 450 MBPS मेगा बेस पेअर. नंतर रिकरंट फ्लावरिंग इज रिसेंटली रिपोर्टेड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर इन मँगो. तर एक नवीन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर सापडला आहे अल्फान्सो व्हेरायटीमध्ये. कोणता आहे तो, रिकरंट फ्लावरिंग. रिकरंट फ्लावरिंग कशामध्ये सापडलेला आहे तो, अल्फान्सोमध्ये. रिसेंटली न्यू फिजिओलॉजिकल डिसऑर्डर इंट्रोड्यूसिंग अल्फान्सो व्हेरायटीमध्ये. कोणता, तर रिकरंट फ्लावरिंग. आणि लास्टला काय, मुलगोवा. मुलगोवा जे आपण बघितलं होतं की मोनो एम्ब्रॉनिक पण आहे आणि पॉली एम्ब्रॉनिक पण आहे. तर मोनो एम्ब्रॉनिक कशी आणि पॉली, जर इंडियामध्ये आपण जर मुलगोवा व्हेरायटी ग्रो केली, एक इंट्रोड्यूस व्हेरायटी आहे फ्लोरिडामधून, तर मुलगोवा व्हेरायटी जी आहे ती मोनो एम्ब्रॉनिक आहे. कुठे मोनो एम्ब्रॉनिक आहे, तर इंडियामध्ये, भारतामध्ये. आणि पॉली एम्ब्रॉनिक कुठे, फ्लोरिडामध्ये. जर का कल्टिवेशन त्याचं जर का म्हणजे भारतामध्ये केलं, भारतामध्ये आपण ती व्हेरायटी जर्मिनेट केली, तर काय येईल, ती मोनो एम्ब्रॉनिक येईल. आणि जर फ्लोरिडामध्ये ती जर्मिनेट केली तर काय येईल, पॉली एम्ब्रॉनिक येईल. झालं. तर हे झालं टोटल ऑल अबाउट मँगो. हे काय झालं, हे झालं पूर्ण डिटेलमध्ये मँगोमध्ये. काही पॉईंट सुटले असेल, तुमच्या काही क्युरी असतील तर विचारा, आपण ते सॉल्व करू. त्याचे नक्कीच मी पूर्ण माझ्याने सॉल्व करायचा प्रयत्न करेल. तर यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, तोपर्यंत थँक्यू.